हॅलो फ्रेंड्स, द विजय अकॅडमीमध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण थर्ड इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 2024 पॅटर्नचा जो सब्जेक्ट आहे वेब टेक्नॉलॉजी याबद्दल वन शॉट लेक्चर बघत आहोत. तर आजपर्यंत आपण युनिट नंबर 3 आणि युनिट नंबर 4 हे कव्हर केलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर 5 सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेजेस हे कव्हर करणार आहोत. तर याच्यामध्ये आपण टोटल 20 टॉपिक्स बघणार आहोत. तर सगळ्यात पहिला जो आहे तो PHP लँग्वेजबद्दल सगळे टॉपिक आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर दुसरा पार्ट म्हणजे ASP.NET याच्यावरचे काही टॉपिक्स आहेत जे आपल्याला बघायचे आहेत आणि लास्टचा Node.jsचा एक टॉपिक आहे तो आपल्याला कव्हर करायचा आहे. तर वन बाय वन आपण हे सगळे टॉपिक कव्हर करणार आहोत आणि तुमच्या एंडसेमसाठी जे पण क्वेश्चन्स विचारले जातात त्याच्याबद्दल पण आपण सगळे टॉपिक याच्यामध्ये एक्झाम्पल सहित बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहिला जो टॉपिक आहे या युनिटचा तो आहे इंट्रोडक्शन बघायचा आहे आपल्याला PHP लँग्वेजचं आणि त्याचे युजेस काय काय आहेत त्याच्याबद्दल बघायचं आहे. तर PHP लँग्वेज स्टँड्स फॉर हायपर टेक्स्ट प्री प्रोसेसर. तर ही काय आहे, एक सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे जी तुमचे जे वेब पेजेस राहतात ते डायनॅमिक वेब पेजेस बिल्ड करण्यासाठी आपण ही सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज वापरत असतो. तर आपण मागच्या युनिट्समध्ये बघितलं की कसं वर्किंग होतं, युजर कसा त्याचे इनपुट देतो आणि त्याच्यानंतर जे प्रोसेस असतात त्या प्रोसेस वेब सर्व्हरवरती प्रोसेसेस होतात आणि त्याच्यानंतर ब्राउझरवरती त्याला आउटपुट दिसतात. तर तुमचं जे पण वेब सर्व्हर असतं तिथे प्रोसेसेस होतात, तुमच्या रिक्वेस्ट आणि त्याच्यानंतर रिस्पॉन्स भेटतात. तर सर्व्हरवरती जे तुमचे वर्क होत असतात रिक्वेस्टेस त्याच्यामध्ये आपण ही लँग्वेज यूज करत असतो PHP. तर PHP ही लँग्वेज सर्व्हरवरती रन होते याचा कोड. त्याच्यानंतर आउटपुट जो आहे तुमचा HTML फॉर्मॅटमध्ये ब्राउझरवरती जातो आणि ही जी लँग्वेज आहे ही फ्री आणि ओपन सोर्स आहे, सगळ्यांसाठी सगळे यूज करू शकता आणि MySQL सोबत हे वर्क करतं. तर याची ही कशी वर्किंग आहे त्याची एक सिंपल डायग्राम मी इथे दाखवलेली आहे तुम्हाला. सगळ्यात पहिले आपला युजर जो आहे तो सगळ्यात पहिले इथे तुमचा जो युजर आहे तो सगळ्यात पहिले इथून रिक्वेस्ट पाठवतो HTTP रिक्वेस्ट. त्यानंतर ती जाते वेब सर्व्हरकडे. वेब सर्व्हर PHP इंजिन रन करतो आणि तुमची जी पण .php फाईल असेल ती प्रोसेस करून HTML मध्ये तो ब्राउझरवरती परत तुमचा जे रिस्पॉन्स असतो तो सेंड करतो युजरला. त्याच्यामध्ये तुम्हाला काही SQL क्वेरीज जर लागल्या तर तिथे तो MySQL डेटाबेसचा यूज करतो आणि परफॉर्म करतो. तर अशा प्रकारे PHP लँग्वेजचं वर्किंग आहे सिम्पलमध्ये. त्याच्यानंतर याचं जर एक्झाम्पल बघायचं झालं कोडमध्ये तर PHP हा या टॅगपासून स्टार्ट करतो. त्यानंतर मध्ये त्याची बॉडी असते, त्याच्यामध्ये तुम्हाला जे प्रिंट करायचं असेल ते. त्याच्यानंतर त्याचा क्लोजिंग टॅग असतो, एंडिंग टॅग असतो. तर अशा प्रकारे हे वर्क करतं आणि त्याच्यामध्ये जो इको व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये तुम्ही जे पण प्रिंट करायचं असेल ते प्रिंट करता. तर इको जो व्हेरिएबल आहे हा आउटपुट शो करण्यासाठी तिथे वापरला जातो, काही पण रिझल्ट प्रिंट करण्यासाठी. तर आउटपुटमध्ये आपल्याला दिसणार हॅलो वेलकम टू PHP. तर अशा प्रकारे सिम्पल कोडिंग एक्झाम्पल सहित आपण बघितलं. त्याच्यानंतर एक्सप्लेनेशनमध्ये तेच आहे की स्टार्टिंगचा टॅग तुम्ही हा वापरता, त्यानंतर इको हा प्रिंट करण्यासाठी वापरता आउटपुटला आणि एंडिंग टॅग असतो. तर अशा प्रकारे इंट्रोडक्शन आपण बघितलं PHPचं. त्याच्यानंतर याच्यामध्ये काही की पॉईंट्स आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजे, जसं की PHP हा स्टँड फॉर हायपर टेक्स्ट प्री प्रोसेसरसाठी आपण ओळखतो. त्याच्यानंतर हा एक ओपन सोर्स आणि फ्री टू यूज आहे, सगळेजण याला यूज करू शकता या लँग्वेजला. त्याच्यानंतर PHPच्या ज्या फाईल्स राहतात त्या .php एक्सटेन्शनने आपण सेव्ह करतो किंवा रन करत असतो. त्यानंतर आउटपुट जो आहे तुमचा तो प्लेन HTML फॉर्मॅटमध्ये ब्राउझरला सेंड केला जातो तुमच्या ज्या रिक्वेस्ट आहे त्या रिक्वेस्ट प्रोसेस झाल्यानंतर. त्याच्यानंतर PHP जो आहे तो डेटाबेसेस सोबत कनेक्ट करतो, जसं की MySQL डेटाबेस झाला. त्याच्यानंतर PHP जे आहे ते विंडोज, लिनक्स आणि मॅकवरती रन होतं, वर्क करतं. त्याच्यानंतर PHPचे काही युजेस आहे, याच्यावरती एक क्वेश्चन विचारला गेलेला होता PYQमध्ये, तर हे पण आपल्याला माहिती पाहिजे. सगळ्यात पहिले PHP ही सगळ्यात जास्त यूज कशामध्ये केली जाते तर वेब पेज बिल्ड करण्यासाठी, डायनॅमिक वेब पेजेस जे असतात तुमचे ते बिल्ड करण्यासाठी वापरली जाते. त्याच्यानंतर फॉर्म हँडलिंगमध्ये, जसं की लॉग इन रजिस्ट्रेशन करायचं असेल त्याच्यामध्ये याचा यूज केला जातो. त्याच्यानंतर डेटाबेस ऑपरेशन जे राहतात त्याच्यामध्ये पण MySQL सारख्या याच्या डेटाबेसेसमध्ये याचा यूज केला जातो. त्यानंतर कुकीज आणि सेशन मॅनेजमेंट जे असतं तुमचे त्याच्यामध्ये पण PHP लँग्वेजचा यूज केला जातो. त्यानंतर फाईल हँडलिंगमध्ये जे तुमचे ऑपरेशन्स राहतात जसे की रीड राईट याच्यामध्ये पण PHP लँग्वेजचा यूज केला जातो. आणि त्याच्यानंतर
युजर ऑथेंटिकेशन सिस्टीम्स आणि ई कॉमर्स वेबसाईट बिल्ड करण्यासाठी पण याचा यूज केला जातो. तर अशा प्रकारे काही युजेस आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजे. जर क्वेश्चन विचारला तर 1 बाय 1 हे तुम्हाला एक्सप्लेन करता आले पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक येतो या युनिटचा, जनरल सिंटॅटिक कॅरेक्टरिस्टिक ऑफ PHP. तर PHPचा जे तुम्हाला सिंटॅक्स असतो त्याच्यासाठी काही रूल्स आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजे. जेव्हा पण तुम्ही PHP लँग्वेज वापरणार असाल तिथे तुम्हाला काही रूल्स असतात, ते रूल्स तुम्हाला फॉलो करावे लागतात. तर 1 बाय 1 ते कोणकोणते रूल्स आहेत PHP कोड लिहिण्याचे ते आपण बघून घेऊया. तर सगळ्यात पहिले PHP लँग्वेजमध्ये काही टॅग असतात जे तुम्हाला माहिती पाहिजे. जसं की सगळ्यात पहिले स्टार्टिंगचा टॅग असतो आणि एंडिंगचा टॅग असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण कोड लिहावा लागतो. तर असे काही स्पेशल टॅग्स आहेत जसं की स्टार्टिंग आणि एंडिंग, तर हे मस्ट तुम्हाला द्यावे लागतात तिथे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे स्टेटमेंट एंड विथ सेमिकॉलन. तुमचे जे पण मध्ये तुम्ही कोडमध्ये स्टेटमेंट लिहिणार असाल ते पूर्ण सेमिकॉलनमध्ये एंड झाले पाहिजे. तर तिथे सेमिकॉलन दिला जर नाही तुम्ही तर तिथे तुमचे जे एरर्स असतात ते येऊ शकतात. तर प्रत्येक लाईन आणि स्टेटमेंट हे एंड झालं पाहिजे सेमिकॉलनने. तर हा झाला दुसरा रूल. तिसरा रूल म्हणजे व्हेरिएबल स्टार्ट विथ तुमचा जो डॉलरचा साईन आहे त्याच्यासोबत. तर तुमचे जे पण जितके पण व्हेरिएबल्स तुम्ही यूज करता PHPमध्ये ते या साईनसोबत स्टार्ट झाले पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्या व्हॅल्यूज त्याला असाइन करता. त्याच्यानंतर चौथा रूल म्हणजेच PHP इज केस सेन्सिटिव्ह. केस सेन्सिटिव्हमध्ये जर तुम्ही एकच नेमचे जर व्हेरिएबल दोघं डिक्लेअर केले पण त्याच्यामध्ये जर पहिला जे नेम आहे त्याचं जर अप्पर केस असेल आणि दुसऱ्याचं जर लोअर केस असेल तर याला जे याचे जे मिनिंग्स आहेत ते कम्प्लिटली डिफरंट असणारे दोघा व्हेरिएबलचे. तर अशा प्रकारे ही लँग्वेज वर्क करते, केस सेन्सिटिव्ह आहे. त्याच्यानंतर पाचवं म्हणजेच कमेंट्स. PHPमध्ये आपण कमेंट्स या सिंगल लाईन आणि मल्टी लाईनमध्ये देत असतो. तर सिंगल लाईनमध्ये आपल्याला जर कमेंट द्यायची असेल तर तिथे आपण या स्लॅशचा यूज करतो आणि हॅशटॅगचा यूज करतो. त्याच्यानंतर मल्टी लाईन जर द्यायची असेल तर स्लॅश आणि स्टारचा यूज करून आपण तिथे मल्टी लाईन कमेंट देत असतो. त्याच्यानंतर सहावं म्हणजेच स्ट्रिंग. तर तुमचे जे स्ट्रिंगचे आउटपुट असतात ते आपण सिंगल आणि डबल कोट्समध्ये देत असतो. तर इथे सिम्पल एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर तुम्ही बघू शकता की इथे एक हॅलो वर्ल्डमधून आपण डबल कोटमध्ये आणि खाली पण आपण हॅलो वर्ल्ड हे सिंगल कोटमध्ये आपण दिलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ज्या स्ट्रिंग्स राहतात ते तुम्ही इथे डिक्लेअर करू शकता. त्याच्यानंतर तुमचे जे आउटपुट असतात त्याच्यासाठी दोन तिथे तुम्ही यूज करत असता, एक इको आणि एक प्रिंट. तुमचा जो इको आहे हा सगळ्यात जास्त यूज केला जातो PHPमध्ये आउटपुट प्रिंट करण्यासाठी. हा फास्टर आहे आणि याच्यामध्ये कोणताही रिटर्न व्हॅल्यू नसते. त्याच्यानंतर प्रिंट जो आहे, प्रिंट पण तुम्ही यूज करू शकता PHPमध्ये आउटपुट रिटर्न करण्यासाठी. तर याच्यामध्ये रिटर्न फक्त एक वेळा होऊ शकतं आणि हे थोडंसं स्लो आहे म्हणून हे कमी यूज केलं जातं. तर असे 7 रूल्स आहेत PHPमध्ये टोटल, जे तुमचा जो कोड आहे ते लिहायला सोपं जातं. त्याच्यानंतर याच्यामध्ये काही प्रिमिटिव्स, ऑपरेटर्स आणि आपल्याला एक्सप्रेशन बघायचे आहेत. तर सगळ्यात पहिले प्रिमिटिव्समध्ये डेटा टाईप्स येतात काही PHPमध्ये. याच्यावरती जास्त क्वेश्चन्स विचारले नाही आहेत किंवा आजपर्यंत विचारले नाहीत, तरी पण सिलेबसमध्ये आहे म्हणून एकदा कव्हर करून घेऊयात. तर टोटल डेटा टाईप्स येतात PHPमध्ये 5. तर सगळ्यात पहिला आहे तो इंटिजर. इंटिजरमध्ये तुम्ही बघू शकता इथे त्याच्यामध्ये कोणताही डेसिमल व्हॅल्यूज नसते, जसं की इथे 21, 95 कोणतेही होल नंबर्स तुम्ही इथे इंटिजर होल नंबर तुम्ही इथे यूज करत असता. त्यानंतर दुसरा आहे तो फ्लोट. फ्लोट म्हणजेच त्याला तुम्ही डबल नंबर पण बोलतो आपण त्याला, आणि त्याच्यामध्ये काही डेसिमल पॉईंट्स पण येतात. जसं की इथे एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर 99.99, त्यानंतर 3.14 पायची व्हॅल्यू. तर असे जे तुमचे फ्लोट नंबर्स असतात ते आपण याच्यामध्ये दाखवतो. त्यानंतर तिसरा टाईप येतो स्ट्रिंगचा. स्ट्रिंगमध्ये आपण त्याच्यामध्ये टेक्स्ट वगैरे देत असतो. जसं की इथे एक्झाम्पलमध्ये बघितलं आपण विजय, हे काय आहे, एक स्ट्रिंग आहे, आणि नाशिक इथे आपण दिलेलं आहे. तर स्ट्रिंग या आपण दोन याच्यामध्ये देतो, एक तर डबल कोटमध्ये किंवा सिंगल कोटमध्ये. त्याच्यानंतर चौथा टाईप येतो बुलियन. तर याच्यामध्ये आपण ज्या व्हॅल्यूज असतात त्या ट्रू किंवा फॉल्स या दोन याच्यामध्येच प्रिंट करत असतो. जसं की इथे जर तुम्ही एखाद्या याच्या सिस्टीममध्ये लॉग इन केलं आणि ते जर सक्सेसफुली झालं तर तिथे आपण ट्रू प्रिंट करणार, जर तिथे नाही झालं तर तिथे आपण फॉल्स प्रिंट करणार. तर अशा प्रकारे तुम्ही हा डेटा टाईप यूज करत असतात. त्याच्यानंतरचा 5वा येतो नल व्हेरिएबल विथ नो व्हॅल्यू.
तर याच्यामध्ये कोणतीही व्हॅल्यू आपण प्रिंट नसते होत, तिथे आपण नल या डेटा टाईपचा यूज करत असतो. तर अशा प्रकारे 5 डेटा टाईप्स आहेत PHP मध्ये जे यूज केले जातात सगळ्यात जास्त. त्याच्यानंतर येतात ऑपरेशन्स कोणकोणते आहेत आपल्या PHP मध्ये. तर सगळ्यात पहिले येतं अरिथमॅटिक ऑपरेटर्स जसं की प्लस मायनस, त्यानंतर मल्टिप्लिकेशन आणि डिवाइड. तर याच्यासाठी आपण अरिथमॅटिक ऑपरेटर्स यूज करतो PHP मध्ये. जर ॲडिशन करायची असेल किंवा सबट्रॅक्शन करायची असेल किंवा मल्टिप्लिकेशन आणि डिवाइड, त्याच्यानंतर रिमाइंडरसाठी पण इथे आहे. तर अशा प्रकारे जे अरिथमॅटिक ऑपरेटर्स आहेत ते वर्क केले जातात. जसं की इथे आपण बघितलं, सगळ्यात पहिले एक व्हेरिएबल घेतला A आणि त्याच्यानंतर B, त्याला व्हॅल्यूज दिल्या आणि त्याच्यामध्ये आपण काही ऑपरेशन्स जे आहेत तुमचे ते परफॉर्म केले, अरिथमॅटिक ऑपरेशन्स. त्याच्यानंतर कंपॅरिझन ऑपरेटर्स येतात. जसं की तुमचा जो A व्हेरिएबल आहे आणि B व्हेरिएबल आहे याच्यामध्ये काही कंपॅरिझन करायचे आहे, जसं की इक्वल आहे का ते, त्याच्यानंतर नॉट इक्वल म्हणजेच इक्वल नसेल तर, त्याच्यानंतर ग्रेटर दॅन आणि लेस दॅन. तर असे जे 4 आहेत ते 4 कंपॅरिझन ऑपरेटर आपण तिथे यूज करतो आणि त्याचे सिम्बॉल्स इथे आहेत जे कोडमध्ये आपण यूज करतो. त्याच्यानंतर जे येतात लॉजिकल ऑपरेटर्समध्ये 3 येतात, जसं की अँड, ऑर आणि नॉट. तर याच्यासाठी आपण हे सिम्बॉल्स यूज करतो तिथे PHP लँग्वेजमध्ये, हे तुम्हाला माहिती पाहिजे फक्त. त्याच्यानंतर येतात एक्सप्रेशन कोणकोणते आहेत PHP मध्ये. तर एक्सप्रेशन काय आहे की कोणती पण एखादी व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी आपण एक्सप्रेशन तिथे वापरत असतो. जसं की इथे बघायचं झालं तर व्हेरिएबल एक्ससाठी आपण 5+3 घेतला आहे, जसं की आउटपुटमध्ये आपल्याला एक्सप्रेशन भेटणार 8. त्याच्यानंतर हे एक पूर्ण एक्सप्रेशन बोलू शकता तुम्ही. त्याच्यानंतर वायची जे व्हेरिएबल घेतलं आहे ते काय आहे, तुमचं जे एक्स व्हेरिएबल आहे त्याच्या मल्टिप्लिकेशन 2ने केलं आहे. तर 5 आणि 3चं ॲन्सर आलं आहे 8. तर 8ला आपण 2नं मल्टिप्लाय केल्यानंतर 16 भेटणार. तर 16 भेटलं. आता झेड फाइंड करायचा आहे, झेड व्हेरिएबल फाइंड करायचा आहे. तर इथे आपण एक कंडिशन दिलेली आहे, तर ती फॉल्स आहे म्हणून तिथे आपण फॉल्स प्रिंट करणार. तर अशा प्रकारे एक्सप्रेशन वर्क करत असतात. तर आपण प्रिमिटिव्ज म्हणजे डेटा टाईप बघितले, ऑपरेशन्स कोणकोणते आहेत ते बघितले आणि एक्सप्रेशन पण बघितले. त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो आहे आउटपुट इन PHP. तर आउटपुट आपण बघितलं की एक तर इकोने आपण यूज करतो, नाही तर प्रिंट यूज करतो आउटपुट प्रिंट करण्यासाठी. तर 2 वे आहे आउटपुट प्रिंट करण्याचे आपल्या वेब पेजवरती. तर सगळ्यात पहिला आहे तो इको हा कॉमनली यूज करतो आपण, सगळ्यात जास्त यूज केला जातो हा कॅन आउटपुट 1 ऑर मोअर स्ट्रिंग. हा एक किंवा एकपेक्षा जास्त स्ट्रिंग आउटपुटमध्ये प्रिंट करण्यासाठी आपण यूज केला जातो. जसं की इथे एक्झाम्पलमध्ये बघू शकता, हा स्टार्टिंग आणि एंडिंग टॅग आपण दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या स्ट्रिंग आपण इथे प्रिंट करत आहोत. तर या सगळ्या प्रिंट आपण करू शकतो. तर अशा प्रकारे जर तुम्हाला PHP मध्ये जर लाईन ब्रेक द्यायचा असेल तर तुम्ही इथे BR टॅगचा यूज करता आणि त्याच्यानंतर एज कॉमा जर दिला तुम्ही काही व्हेरिएबल्समध्ये, तर तिथे कॉमाने तुम्ही मल्टिपल व्हॅल्यूज तिथे सेपरेट करत असता. तर अशा प्रकारे तुम्ही इकोचा यूज करून तिथे एक किंवा एकपेक्षा जास्त स्ट्रिंगचा तिथे आउटपुट देत असता. त्यानंतर दुसरं म्हणजे प्रिंट. तर प्रिंट हा सिमिलर आहे इको सारखाच, पण याच्यामध्ये फक्त तुम्ही एक स्ट्रिंग तिथे आउटपुटमध्ये देऊ शकता. जसं की इथे एक्झाम्पलमध्ये बघू शकता की पहिल्या याच्यात फक्त एकच स्ट्रिंग तिथे प्रिंट होणार, दुसऱ्या याच्यात फक्त एक आणि तिसऱ्या याच्यात फक्त एक. तर असं 1 बाय 1 ते फक्त एक स्ट्रिंगच तिथे प्रिंट होऊ शकते. तर अशा प्रकारे हे आउटपुटचा यूज होतो PHP लँग्वेजमध्ये. त्याच्यानंतर येतं कंट्रोल स्टेटमेंट इन PHP. तर याच्यावरती क्वेश्चन्स विचारला जातो, खूप वेळा विचारला गेलेला आहे PYQजमध्ये. तर हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तुम्हाला माहिती पाहिजे. तर याच्यामध्ये खूप सारे सब टॉपिक येतात, ते तुम्हाला माहिती पाहिजे. जसं की आपण 1 बाय 1 सगळे बघूयात. तर कंट्रोल स्टेटमेंट्स काय असतात, तर कंट्रोल स्टेटमेंट कंट्रोल द फ्लो ऑफ प्रोग्राम. प्रोग्रामचा फ्लो कंट्रोल करण्यासाठी आपण हे स्टेटमेंट यूज करत असतो आणि दे डिसाइड विच कोड रन्स अँड हाऊ मेनी टाइम्स इट रन्स. म्हणजेच कोणता कोड हा रन केला जातो आणि कोणता कोड किती वेळा रन करायचा याच्याबद्दल आपल्याला कंट्रोल स्टेटमेंट हे सांगत असतात. तर याचे काही टाईप्स आहेत, ते आपण 1 बाय 1 बघून घेऊयात. तर सगळ्यात पहिला आहे तो इफ स्टेटमेंट. इफ स्टेटमेंट काय करतो, तुमचा जो कोड असेल तो काय करतो, ओनली इफ कंडिशन इज ट्रू. जेव्हा पण तुमची इफ कंडिशन ही ट्रू असेल तेव्हाच तो कोडला रन करणार. तर इथे एक सिंपल एक्झाम्पल मी दिलेला आहे. व्हेरिएबल आपण मार्क्स घेतलेला आहे आणि त्याला व्हॅल्यू दिलेली आहे 75.
तर 75 जर ही 40पेक्षा मोठी असेल किंवा इक्वल असेल तरच तो पास होणार. तर ही कंडिशन जेव्हा ट्रू असेल तेव्हा आउटपुटमध्ये आपल्याला पास भेटणार. तर अशा प्रकारे इफ स्टेटमेंट हे रन होतं. त्यानंतर दुसरं येतं इफ एल्स स्टेटमेंट. इफ एल्स स्टेटमेंट काय करतं, रन वन ब्लॉक इफ ट्रू. वन ब्लॉक जर ट्रू असेल तर तो रन करणार, नाही तर तो फॉल्स रिटर्न करणार रिझल्टमध्ये. तर एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर आपण व्हेरिएबल घेतला आहे मार्क्स आणि तीच त्याला व्हॅल्यू दिलेली आहे. इफ स्टेटमेंटमध्ये आपण तीच कंडिशन दिलेली आहे, 40च्या वरती किंवा इक्वल असेल तर पास, नाही तर फेल. तर अशा प्रकारे आपण तिथे बघतो. जर ट्रू जर असेल तर तिथे आपण पास लिहिणार आणि फेल म्हणजेच ती जर व्हॅलिड नसेल तर तिथे आपल्याला आउटपुटमध्ये फेल दिसणार. तर 30 काय आहे हे ग्रेटर नाही आणि इक्वल पण नाही, म्हणून आपल्याला तिथे फेल रिटर्न करावं लागेल. तर अशा प्रकारे हे वर्क करतं. तर इफ झालं, इफ एल्स झालं, त्याच्यानंतरचं येतं इफ इलिफ एल्स स्टेटमेंट. तर हे काय आहे, तर हे मल्टिपल कंडिशन्स चेक करण्यासाठी आपण यूज करत असतो. जसं की एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर पहिले व्हेरिएबल घेतला आपण मार्क्स आणि 85 मार्क आहे समजा. तर त्याच्यानंतर इफची स्टेटमेंट दिला आपण 75पेक्षा जास्त किंवा इक्वल असेल तर डिस्टिंक्शन देणार. त्याच्यानंतर परत एक इफ एल्स इफ लावलं आहे, त्याच्यामध्ये आपण 60पेक्षा जर वर असतील आणि इक्वल असेल तर फर्स्ट क्लास. आणि त्याच्यानंतर पण एक कंडिशन दिलेली आहे, 40पेक्षा जास्त किंवा इक्वल असेल तर पास, नाही तर फेल. तर तुमची जी कंडिशन दिलेली आहे त्याच्यामध्ये 75पेक्षा जर वर असतील किंवा इक्वल असेल तर त्याच्यामध्ये डिस्टिंक्शन येणार. म्हणजेच 75पेक्षा जी व्हॅल्यू दिलेली आहे 85 ही मोठी आहे, तर आपल्याला प्रिंट होणार डिस्टिंक्शन. तर आउटपुटमध्ये आपल्याला ते प्रिंट होऊन दिसणार. त्याच्यानंतर चौथी येते स्विच स्टेटमेंट. स्विच स्टेटमेंट ही जास्त करून चेक वन व्हेरिएबल अगेन्स्ट मेनी व्हेरिएबल्स. तर याच्यामध्ये आपण स्विच स्टेटमेंटचा यूज करत असतो. एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर तुम्हाला स्विच स्टेटमेंट तुम्हाला यूज करायचं आहे डे 2 साठी. तर आपण 1 बाय 1 डेला चेक करणार आणि जिथे पण आपल्याला कंडिशन सॅटिस्फाय होणार तिथे आपण ब्रेक करून ते प्रिंट करणार. तर केस 1 मध्ये आपण बघणार की मंडे आहे तर हा 1 आहे. त्याच्यानंतर डे हा 1 आहे. त्यानंतर केस 2 मध्ये घेणार, केस 2 मध्ये ट्यूजडे येणार आपला, हा डे 2 आहे. तर डे 2 आणि आपल्याला जी प्रिंट करायची होती डे 2 तिथे आपल्याला कंडिशन भेटलेली आहे, तर इथे ब्रेक करून आपण ट्यूजडे हा आउटपुटमध्ये प्रिंट करणार आणि बाकीच्या केसेस ज्या आहेत त्या तशाच्या तशा राहणार. तर अशा प्रकारे स्विच स्टेटमेंट जे आहे ते वर्किंग करतं. त्याच्यानंतरचं आहे व्हाईल लूप. व्हाईल लूप काय आहे, रिपीट कोड व्हाईल कंडिशन इज ट्रू. जेव्हा तुमची कंडिशन ट्रू असेल तोपर्यंत हा कोड जो आहे तो रिपीट होणार. तर एक्झाम्पलमध्ये बघू शकता की आय व्हेरिएबल घेतला आहे, त्याला आपण 1 व्हॅल्यू दिलेली आहे आणि व्हाईल लूप तिथे आपण घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 5 हे स्मॉलर आणि इक्वल असेल तर आपण तिथे प्रिंट करणार आयची व्हॅल्यू आणि त्याला इन्क्रीज करणार 1 ने. तर हा जो लूप आहे हा जोपर्यंत 5 प्रिंट नाही करणार, 1 पासून स्टार्टिंग होणार याची आणि 5 पर्यंत जोपर्यंत नाही जाणार तोपर्यंत हा लूप जो आहे तो कंटिन्यू प्रिंट होत राहणार. तर आउटपुटमध्ये आपल्याला सगळ्यात पहिले 1 भेटणार, परत रन होणार, मग 2 येणार, ॲड होऊन इन्क्रीमेंट होऊन असं 5 पर्यंत जाणार आणि 5 नंतर 6 आला तर तो त्याच्यापेक्षा जास्त होणार, तर त्याच्यामध्ये तो ब्रेक करून तिथे 5 पर्यंतच फक्त प्रिंट करेल. त्याच्यानंतर 6वा आहे तो डू व्हाईल लूप. डू व्हाईल लूप काय करतो, रन कोड ॲट लिस्ट वन्स देन चेक कंडिशन. तर हा काय करतो डू व्हाईल, तो फक्त तुमचा जो कोड असेल तो एकदा तरी रन झाला पाहिजे याच्याबद्दल सांगतो. म्हणजे एकदा तरी तो ॲटलिस्ट वन्स कोड रन होईल. तर इथे एक्झाम्पलमध्ये बघू शकता, सगळ्यात पहिले आय व्हेरिएबल घेतला आहे, त्याला 1 व्हॅल्यू दिलेली आहे. त्यानंतर डूची जी कंडिशन आहे ती दिलेली आहे. त्यानंतर इकोमध्ये आपण आयला प्रिंट केला आहे आणि त्याचं इन्क्रीमेंट दिलेलं आहे 1 बाय 1. आणि त्यानंतर व्हाईल लूपची जी कंडिशन आहे ती टाकलेली आहे की 5पेक्षा जर इक्वल असेल किंवा कमी असेल तर तो प्रिंट होणार. तर आउटपुटमध्ये आपल्याला ते वन्स एकदा तरी प्रिंट झालेलं तिथे दिसणार, जोपर्यंत ती कंडिशन ट्रू असेल तोपर्यंत. त्याच्यानंतरचा जो लूप येतो तो आहे फॉर लूप. फॉर लूप कशासाठी यूज होतो, तर यूज व्हेन यू नो एक्झॅक्ट नंबर ऑफ टाइम्स टू रिपीट. तुमचे जे लूप आहे ते कधीपर्यंत रिपीट करायचं आहे जे तुम्हाला माहिती असेल तेव्हा हा लूप जो आहे तो रन करणार, की तुम्हाला कंडिशनमध्ये माहिती आहे कुठपर्यंत तुम्हाला तो रन करायचा आहे. तर इथे तुम्ही फॉर लूप दिलेला आहे आणि व्हेरिएबल आय घेतलेला आहे, त्याला 1 व्हॅल्यू दिलेली आहे आणि 1 व्हॅल्यू ही कधीपर्यंत प्रिंट करायची आहे ते पण तुम्हाला इथे दिलेली आहे.
तर ही कंडिशन जोपर्यंत ट्रू राहील तोपर्यंत हा जो लूप आहे फॉर लूप तो तिथे रन होईल. आणि इन्क्रीमेंट दिलेला आहे 1चा, त्यानंतर प्रिंट केलं आहे व्हेरिएबलला आणि तुमचा जो आउटपुट आहे तो रन करणार 5पर्यंत, जोपर्यंत ती कंडिशन ट्रू असेल, त्याच्यानंतर ती ब्रेक होणार. त्यानंतरचा येतो फॉर इच लूप. तर हा स्पेशली ॲरेजसाठी यूज केला जातो. तुमचं जे पण व्हेरिएबल्स असेल आणि त्याच्यामध्ये जो ॲरे तुम्ही दिलेला असेल त्या ॲरेच्या ज्या व्हॅल्यूज असतील त्या 1 बाय 1 प्रिंट करेल न्यू लाईन्सवरती. तर त्याच्यासाठी हा जो लूप आहे हा लूप यूज केला जातो. तर याच्यामध्ये काय होणार की तुमचे जे ॲरेचे एलिमेंट्स राहणार किंवा व्हॅल्यूज राहणार त्या 1 बाय 1 न्यू लाईनवरती प्रिंट होणार आउटपुटमध्ये. तर याच्यासाठी हा लूप वापरला जातो. तर नेक्स्ट टॉपिक आहे ॲरेज इन PHP. तर PHPमध्ये ॲरेज कसे वर्क करता आपण ते बघून घेऊयात. तर ॲरे म्हणजे काय की ॲरे इज अ सिंगल व्हेरिएबल दॅट स्टोअर्स मल्टिपल व्हॅल्यू ॲट अ वन्स. म्हणजे आपण PHPमध्ये एक असा व्हेरिएबल वापरतो आणि त्या व्हेरिएबलमध्ये मल्टिपल व्हॅल्यूज आपण स्टोअर करू शकतो एकदाच. तर त्या कन्सेप्टला आपण ॲरे असं बोलत असतो. इन्स्टेड ऑफ मेकिंग 5 व्हेरिएबल्स फॉर 5 स्टुडंट्स यू मेक 1 ॲरे. आपल्याला जर एखाद्या स्टुडंटच्या जर इन्फॉर्मेशन स्टोअर करायच्या असतील तर त्याच्यासाठी 5 व्हेरिएबल क्रिएट करून 5 स्टुडंटची इन्फॉर्मेशन तिथे स्टोअर न करता आपण फक्त एक व्हेरिएबल वापरणार तिथे आणि 5 स्टुडंटची त्यामध्ये ॲरे बनवणार आणि त्याच्यामध्ये त्यांचे जे पण नेम्स असतील ते आपण स्टोअर करणार. तर एक्झाम्पलमध्ये बघू शकता की PHP टॅगमध्ये आपण असे जे तुमचे वेगवेगळे व्हेरिएबल वापरून वेगवेगळ्या व्हॅल्यूज तिथे स्टोअर करण्यापेक्षा आपण काय करणार, सिम्पल ॲरेचा यूज करून एक व्हेरिएबल देणार आणि त्याच्यामध्ये ॲरेमध्ये आपण मल्टिपल व्हॅल्यूज स्टोअर करणार. तर अशा प्रकारे ॲरेजचं वर्किंग होत असतं PHPमध्ये. तर ॲरेजचे काही टाईप्स आहेत. सगळ्यात पहिला टाईप येतो इंडेक्स. आता इथे टाईप्स ऑफ ॲरे इन PHPमध्ये तुम्ही बघू शकता की टोटल 3 मेन टाईप आहे तिथे डायग्राममध्ये. एक इंडेक्स, एक असोसिएटिव्ह आणि एक मल्टी डायमेन्शनल. तर इंडेक्समध्ये काय करतो आपण, इंडेक्स जो असतो त्यांचा 0, 1, 2 तर अशापासून आपण व्हॅल्यूजला स्टोअर करत असतो ॲरेमध्ये. त्याच्यानंतर असोसिएटमध्ये काय करतो आपण, की आणि व्हॅल्यू या पेअरमध्ये आपण प्रत्येक तुमच्या ज्या व्हॅल्यू असतात त्या स्टोअर करत असतो ॲरेमध्ये. आणि मल्टी डायमेन्शनलमध्ये आपण रो आणि कॉलमच्या हिशोबाने त्याच्यामध्ये आपण तुमचे जे व्हॅल्यूज असतील त्या स्टोअर करत असतो मल्टिपल ॲरेजचा यूज करून. म्हणजे एका ॲरेमध्ये दुसरा ॲरे, त्याच्यामध्ये दुसरा ॲरे. तर अशा प्रकारे आपण ह्या 3 टाईप्स ऑफ ॲरेचा यूज करतो PHPमध्ये. तर सगळ्यात पहिला आपला इंडेक्स ॲरे येतो. त्याच्यामध्ये आपण आयटम स्टोअर विथ न्यूमेरिकल इंडेक्स स्टार्टिंग फ्रॉम 0. तर आपण इथे न्यूमेरिकल इंडेक्सपासून आपण त्याला व्हॅल्यूज ज्या असतात त्या याच्यामध्ये स्टोअर करतो आणि त्याचा जो इंडेक्स 0 आहे त्याच्यापासून आपण स्टार्ट करत असतो. तर एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकता PHPचा टॅग दिला आहे आपण आणि त्याच्यामध्ये फ्रूटचा एक व्हेरिएबल घेतला आहे आणि ॲरेमध्ये 3 व्हॅल्यूज आपण इथे दिलेले आहे, ॲपल, मँगो आणि बनाना. त्यानंतर इको फंक्शनचा यूज करून आपण इथे त्या प्रिंट केल्या आहे. तर सगळ्यात पहिले 0 इंडेक्सवरती जो फ्रूट आहे तो प्रिंट होणार, त्यानंतर 1 इंडेक्सवाला आणि त्याच्यानंतर 2 इंडेक्सवाला. तर अशा प्रकारे आउटपुट आपल्याला दिसेल ॲपल, मँगो आणि बनाना. तर असे जे आहे ते इंडेक्स ॲरोमध्ये तुमचं शो होतं. त्याच्यानंतर दुसरा टाईप येतो असोसिएटिव्ह ॲरे. तर याच्यामध्ये काय करतो आपण, की आणि व्हॅल्यूमध्ये आपण या पेअर्समध्ये तुमचे जे स्टोअर करायचा असतो डेटाला किंवा व्हॅल्यूजला, अशा प्रकारे आपण की आणि व्हॅल्यूच्या फॉर्मॅटमध्ये तिथे स्टोअर करत असतो. तर सगळ्यात पहिले आपण व्हेरिएबल घेणार आणि ॲरेमध्ये की आणि व्हॅल्यूच्या पेअरमध्ये आपण डेटा स्टोअर करणार. त्यानंतर प्रिंट करण्यासाठी इकोचा यूज करून आपण तिथे प्रत्येक नेम, एज आणि सिटी प्रिंट करणार. तर आउटपुटमध्ये आपल्याला की आणि त्याचे व्हॅल्यूज काय काय आहेत ते आपल्याला शो होणार. तर अशा प्रकारे असोसिएटिव्ह ॲरे हा यूज होतो. त्याच्यानंतर मल्टी डायमेन्शनल ॲरे म्हणजेच काय, की एका ॲरेमध्ये आपण दुसरा ॲरे हा डिक्लेअर करत असतो. लाईक टेबलच्या फॉर्मॅटसारखं दिसते आपल्याला रोज आणि कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये. तर तुम्ही इथे बघू शकता की सगळ्यात पहिले आपण व्हेरिएबल घेतला आहे स्टुडंट्स, त्याच्यामध्ये आपण ॲरे दिला आहे एक. त्या ॲरेमध्ये पण आपण 3 ॲरे डिक्लेअर केले आणि त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज देत आहोत, विजय, त्याची एज आणि कुठेची लोकेशन. तर अशा प्रकारे आपण इथे सगळं स्टोअर केलं आहे ॲरेच्यामध्ये दुसऱ्या ॲरेमध्ये. तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला स्पेसिफिक काही व्हॅल्यू जर प्रिंट करायच्या असतील तर आपण तिथे इको फंक्शनचा यूज करून आपण व्हेरिएबलमध्ये 0 आणि 0, तर 0 आणि 0 या इंडेक्सवरती जो
वर्ड असेल तिथे तो प्रिंट होणार, जसं की विजय. त्याच्यानंतर 1 आणि 2 मध्ये बघू शकता की 1च्या रो मध्ये आपण बघू शकतो 1 आणि 2 मध्ये इथे आपल्याला दिसणार मुंबई, तर मुंबई प्रिंट होणार तिथे. तर अशा प्रकारे मल्टी डायमेन्शनल ॲरे वर्क होत असतं. तर हे झाले 3 टाईप ॲरेचे. जर ॲरेवरती क्वेश्चन विचारला तर तुम्हाला हे 3 टाईप एक्झाम्पल्स आहेत तिथे एक्सप्लेन करता आले पाहिजे. तर याच्यावरती PYQमध्ये खूप वेळा क्वेश्चन विचारला गेला आहे. त्याच्यानंतर येतं फंक्शन्स इन PHP. तर याच्यावरती पण PYQमध्ये मोस्ट ऑफ द पेपरमध्ये विचारला गेलेला आहे क्वेश्चन की फंक्शन्स काय काय आहेत ते. तर व्हॉट इज अ फंक्शन, आधी फंक्शन काय आहे ते बघून घेऊयात. तर अ फंक्शन इज अ ब्लॉक ऑफ कोड दॅट डज अ स्पेसिफिक टास्क. तर ब्लॉक ऑफ कोड म्हणजेच काय की एक कोडचा पार्ट असतो, तो एका स्पेसिफिक टास्कसाठी आपण तिथे रन करत असतो आणि यू राईट इट वन्स अँड कॅन यूज इट मेनी टाइम्स. आणि तो जो कोड आहे तो फक्त तुम्ही एकदा लिहून मल्टिपल टाइम्स त्याला रन करू शकता, यूज करू शकता. तर त्यालाच आपण फंक्शन असं बोलत असतो. तर फंक्शन हे काय यूज करायचे PHPमध्ये, तर तो काय करतो, अवॉइड रायटिंग सेम कोड अगेन अँड अगेन. आपल्याला तो जो कोड तुम्ही यूज करत असता एखादा, तो अगेन आणि अगेन तुम्हाला राईट न करता एकदाच लिहायचा आहे आणि त्याला मल्टिपल टाइम्स आपण यूज करू शकतो. त्याच्यानंतर मेक्स कोड क्लीन अँड ऑर्गनाइज. तर कोडला क्लीन आणि ऑर्गनाइज फॉर्मॅटमध्ये ठेवण्यासाठी पण फंक्शन्सचा यूज केला जातो. त्यानंतर काही इझी टू फिक्स अपडेट. आता त्याच्यामध्ये काही एरर वगैरे असतील किंवा अपडेट करायचं असतील तर त्याच्यासाठी पण फंक्शन्सचा यूज केला जातो. तर इथे तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता की सगळ्यात आधी आपण पॅरामीटर घेणार, प्रत्येक व्हेरिएबलला काही व्हॅल्यूज देणार, त्यानंतर इनपुट देणार आपण, त्याच्यामध्ये आपण फंक्शन्सचा यूज करणार. जसं की ॲड नंबर. ॲड नंबरमध्ये आपण इथे फंक्शन दिलं आहे ॲड नंबर्स. त्याच्यामध्ये आपल्याला प्रिंट करायचं आहे समेशन. समेशन कशाचं, व्हेरिएबल ए आणि व्हेरिएबल बीचं. त्यानंतर आपल्याला आउटपुट दिसणार रिटर्न व्हॅल्यूमध्ये, रिझल्ट दिसणार 30 दोघांची ॲडिशन केल्यानंतर. तर अशा प्रकारे फंक्शन्सचं वर्किंग असतं काही ऑपरेशन किंवा काही परफॉर्म करण्यासाठी. तर अशा प्रकारे आपण फंक्शन्स यूज करत असतो. तर याच्यामध्ये कोणकोणते फंक्शन्स आहेत ते पण बघून घेऊयात. तर टाईप्स ऑफ फंक्शन इन PHP. तर सगळ्यात पहिला फंक्शन येतो आपला बिल्ट इन फंक्शन्स. तर बिल्ट इन फंक्शन्स हे ऑलरेडी रेडीमेड फंक्शन्स असतात, त्याला आपण डायरेक्टली यूज करू शकतो. तर PHPमध्ये पण असे खूप सारे फंक्शन्स आहेत ज्याला आपण डायरेक्टली यूज करू शकतो. तर PHPमध्ये कोणकोणते आहेत, जसे की कॉमनली यूज केले जातात त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला येतो स्ट्रिंग लेन. आता str लेन हा काय करतो की तुमचं जे पण तिथे इनपुट दिलेलं असेल त्याच्यामध्ये जितकी पण लेंथ असेल त्याची तो ते प्रिंट करून देतो. जसं की विजय जर वर्ड असेल तर त्याची लेंथ किती आहे 5, तर तो आउटपुट प्रिंट करून देणार 5. त्यानंतर येतो अप्पर फंक्शन. तर अप्पर फंक्शन काय करणार की तुमचा जो पण टेक्स्ट असेल तिथे त्याला अप्पर केसमध्ये तो आपल्याला आउटपुट देणार. जसं की हॅलो इथे तुम्हाला लोअर केसमध्ये दिसत आहे, तर आउटपुटमध्ये तो अप्पर केसमध्ये करून देणार. त्यानंतर स्ट्रिंग लोअर म्हणजेच काय की तुमचा जो इनपुट असेल तो जर अप्पर केसमध्ये असेल तर तो लोअर केसमध्ये तुम्हाला आउटपुट रिटर्न करून देणार. त्यानंतर ABS -10 म्हणजेच काय की ABS हा जो फंक्शन आहे तो कशासाठी वापरला जातो, एखाद्या व्हॅल्यूची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू काढण्यासाठी. तर हा फंक्शन्स पण त्याच्यामध्ये यूज केला जातो PHPमध्ये. त्यानंतर स्क्वेअर रूटसाठी तुम्हाला जर एखाद्या व्हॅल्यूचं स्क्वेअर रूट काढायचं असेल तर हा फंक्शन तिथे तुम्ही यूज करू शकता. जसं की 16चा 4 आउटपुट तो आपल्याला देणार. तर असे काही बिल्ट इन रेडीमेड फंक्शन्स राहतात जे आपण डायरेक्टली यूज करू शकतो PHPमध्ये. दुसरा टाईप बघायचा झाला तर फंक्शन्सचा युजर डिफाईन फंक्शन्स. तर हे आपण स्वतः क्रिएट करत असतो. तर हे क्रिएट केलेले फंक्शन्स आपण तिथे यूज करू शकतो PHPमध्ये. तर एक्झाम्पलमध्ये सिंटॅक्समध्ये जर बघायचं झालं तर तुम्ही इथे बघू शकता की PHPचा टॅग दिलेला आहे. त्याच्यानंतर आपण एक फंक्शन इथे डिफाईन केलेलं आहे ग्रीट नावाचं. त्याच्यामध्ये आपण इकोचा यूज करून काहीतरी प्रिंट करणार आहोत. ही स्ट्रिंग जी आहे हॅलो वेलकम, तर ही स्ट्रिंग आपल्याला प्रिंट करायची आहे. तर प्रिंट करण्यासाठी आपण त्याला कॉल करावं लागेल, जे पण तुम्ही फंक्शन दिलेलं आहे त्याला. तर ग्रीट फंक्शनला आपण इथं कॉल दिला आहे. त्याच्यानंतर आउटपुटमध्ये आपल्याला दिसणार ती स्ट्रिंग हॅलो वेलकम. तर अशा प्रकारे आपण युजर डिफाईन फंक्शन्स म्हणजे स्वतः क्रिएट केलेले फंक्शन्स तिथे यूज करू शकतो. त्याच्यानंतरचा टाईप येतो फंक्शन विथ पॅरामीटर. आता पॅरामीटर मीन्स काय की पास व्हॅल्यूज इनटू फंक्शन. तुमचे जे फंक्शन्स असतात, मागच्या याच्यामध्ये बघितलं आपण की इथे फंक्शन्सचा यूज केला आहे, पण याच्यामध्ये ब्रॅकेटच्यामध्ये आपण काही पॅरामीटर नाही दिलं. तर इथे आपण पॅरामीटर्स देऊ शकतो. तर PHPमध्ये आपण फंक्शन घेतलं आहे ग्रीट स्टुडंट आणि त्याच्यामध्ये पॅरामीटर व्हेरिएबल दिला आहे आपण नेम.
तर प्रिंट करायच्या जागी आपण इथे एक स्ट्रिंग दिलेली आहे हॅलो, त्याच्यानंतर आपण हे जे पॅरामीटर दिलेलं आहे ते आपल्याला प्रिंट करायचं आहे आणि BR टॅग हा नेक्स्ट लाईनसाठी दिलेला आहे. तर आपल्याला काय काय प्रिंट करायचं आहे जेव्हा आपण इथे कॉल करणार प्रत्येक ह्याच्यात, तिथे आपण इथे व्हॅल्यूज देणार की काय प्रिंट करायचं आहे. तर हे प्रत्येक सेंटेन्स जे आहे ते 1 बाय 1 नेक्स्ट लाईनला ते प्रिंट होणार आउटपुटमध्ये. तर सगळ्यात पहिले तुमचा हॅलो येणार, त्याच्यानंतर जे तुमचं नेम असेल इथे ते नेम इथे प्रिंट होणार, जसं की हॅलो विजय. त्यानंतर दुसऱ्या लाईनवरती BR टॅगचा यूज करून नेक्स्ट लाईनवरती हॅलो राहुल आणि नेक्स्ट लाईनवरती हॅलो प्रिया असं ते प्रिंट करून देणार. तर असे जे पॅरामीटर्सचा यूज करून तुम्ही फंक्शन यूज करू शकता. त्यानंतर चौथा येतं फंक्शन विथ रिटर्न व्हॅल्यू. रिटर्न व्हॅल्यूज म्हणजे काय की फंक्शन कॅल्क्युलेट्स अँड रिटर्न्स अ रिझल्ट. तो काय करणार की कॅल्क्युलेट करणार जे पण तुम्ही ऑपरेशन वगैरे दिलेलं आहे आणि त्याला रिटर्न करून देणार. तर याच्यासाठी आपण रिटर्न व्हॅल्यू तिथे यूज करत असतो. तर सगळ्यात पहिले आपण कोड लिहिणार, त्याच्यानंतर फंक्शन्स देणार तिथं ॲड नंबर्स आणि पॅरामीटर दिले A आणि B. तर A आणि Bचा आपल्याला समेशन करायचं आहे. समजा इथे आपण A+B दिलेलं आहे आणि रिटर्न व्हॅल्यू इथे दिलेली आहे समेशनची. तर त्याच्यानंतर आपल्याला रिझल्ट प्रिंट करायचा आहे ॲडिशन नंबर. आपण इथे व्हॅल्यूज दिलेले आहे. Aची व्हॅल्यू इथे 10 आणि Bची व्हॅल्यू 20 दिली आहे आणि मग इको फंक्शनचा यूज करून आपण त्याला प्रिंट करणार समेशन इज टू रिझल्ट. तर रिझल्ट काय आहे आपला ॲडिशन करायची या दोन नंबरची. तर आउटपुटमध्ये आपल्याला समेशन दिसणार 30, 10 आणि 20ची ॲडिशन. तर अशा प्रकारे आपण रिटर्न व्हॅल्यूचा आपण यूज करू शकतो फंक्शन्समध्ये. त्याच्यानंतरचा येणार फंक्शन विथ डिफॉल्ट पॅरामीटर. तर याच्यामध्ये काय करतो आपण इफ नो व्हॅल्यू पास, आपण इथे एखादी व्हॅल्यू जर पास नाही केली तर तो आपण तिथे डिफॉल्ट व्हॅल्यू ही यूज करत असतो. तर तुम्ही बघू शकता इथे आपण एक फंक्शन घेतलं आहे ग्रीट नावाचं, त्याच्यामध्ये आपण नेम व्हेरिएबल दिला आहे आणि त्याला व्हॅल्यू आपण डिफॉल्टमध्ये दिली आहे स्टुडंट. जेव्हा पण आपण इथे समजा प्रिंट करायचं आहे आपल्याला हॅलो ते व्हेरिएबल आणि BR टॅगचा म्हणजेच नेक्स्ट लाईनसाठी आपण ते वापरतो. आणि ग्रीटमध्ये आपण इथे कॉल करणार फंक्शनला विजय. तर विजय प्रिंट करायचं आहे आपल्याला स्टुडंटच्या जागी. तर हॅलो विजय असं ते प्रिंट होणार. पण जर आपण इथे जर काही व्हॅल्यूज नाही दिली, पॅरामीटरच नाही दिलं ग्रीटमध्ये, तर तो काय करणार डिफॉल्टमध्ये तुम्ही जो व्हेरिएबल दिला आहे स्टुडंट त्याला प्रिंट करून देणार. मग तो काय करणार हॅलो आणि नेमची जी व्हॅल्यू असेल आपण डिफॉल्टमध्ये देईल स्टुडंट, ती स्टुडंट इथे प्रिंट करून देणार. तर अशा प्रकारे हे वर्क करतं कोणतं डिफॉल्ट पॅरामीटर. त्याच्यानंतरचा येतो 6वा लास्टचा टाईप येतो फंक्शन्सचा रिकर्सिव्ह फंक्शन. रिकर्सिव्ह फंक्शन म्हणजेच काय की तो स्वतःलाच कॉल करतो. तो जो पण फंक्शन आपण देणार तो स्वतःला कॉल करेल आणि हे सगळ्यात जास्त यूज केलं जातं फॅक्टोरियलच्या प्रॉब्लेम्समध्ये. तर तुम्ही इथे बघू शकता की आपण एक फंक्शन घेतलं आहे फॅक्टोरियल म्हणून आणि n व्हेरिएबल दिला आहे तिथे. तर nला आपण इज इक्वल्स टू 1 इथे डिक्लेअर केलं आहे. त्यानंतर रिटर्नमध्ये 1 दिला आहे आणि परत रिटर्न आपण त्या nला घेतलं आहे आणि तिथे आपण मल्टिप्लिकेशन करत आहोत फॅक्टोरियल सोबत आणि आतमध्ये परत एक फंक्शन दिलं आहे की n-1 होणार. तर सगळ्यात पहिले आपण इथे प्रिंट करणार फॅक्टोरियल 5. तर 5ची व्हॅल्यू आपण इथे डिक्लेअर केली आहे. 5चा फॅक्टोरियल आपल्याला इथे काढायचा आहे. तर ते वर्किंग कसं होणार की सगळ्यात पहिले प्रिंट करणार ते इको फॅक्टोरियल 5 म्हटल्यावर सगळ्यात पहिले फॅक्टोरियल 5 इथे प्रिंट करणार. परत तो इकडे जाणार आणि इफच्या लूपमध्ये गेल्यानंतर तो काय करणार चेक करणार आणि त्याच्यानंतर परत आपल्याला 5 देणार आणि या स्टेटमेंटवरती येऊन तो काय करणार 5 इंटू फॅक्टोरियल 4 म्हणजेच काय की 5मधून 1 इथे मायनस केला आहे हे फंक्शन रन होणार की 5मधून 1 गेला आहे म्हणून इथं फॅक्टोरियल 4 राहणार. तसंच प्रिंट करून परत एकदा रन केल्यानंतर इथे 1-1ने कमी होत जाणार फॅक्टोरियल आणि लास्टला आपल्याला इथे त्यांची सगळ्यांची मल्टिप्लिकेशन करून 120 ॲन्सर भेटणार, आउटपुट भेटणार. तर अशा प्रकारे हे रिकर्सिव्ह फंक्शन जे आहे ते रिकर्सिव्हली काम करतं. तर अशा प्रकारे आपण PHPमध्ये हे जे सगळे फंक्शन्स आहेत टोटल 6 फंक्शन्स आहेत हे तुम्हाला एक्सप्लेन करता आले पाहिजेत. तर अशा प्रकारे PHPमध्ये आपण हे फंक्शन्स यूज करतो. त्याच्यानंतरचा टॉपिक येतो आपला पॅटर्न मॅचिंग इन PHP. PHPमध्ये पॅटर्न मॅचिंग काय आहे त्याच्याबद्दल बघून घेऊया. तर सगळ्यात पहिले पॅटर्न मॅचिंग म्हणजेच काय की सर्चिंग फॉर अ स्पेसिफिक पॅटर्न इन अ स्ट्रिंग. जेव्हा पण तुम्ही PHPमध्ये स्ट्रिंगचा यूज करता, आपण काही प्रिंट करायचं असेल तर त्याच्यामध्ये काही स्ट्रिंगमधून काही स्पेसिफिक पॅटर्न जर फाइंड करायचा असेल किंवा सर्चिंगसाठी जर तुम्हाला यूज करायचं असेल तर त्याला आपण पॅटर्न मॅचिंग असं बोलतो. इन PHP दिस इज डन युजिंग रेग्युलर एक्सप्रेशन, त्यालाच आपण रेजेक्स असं बोलतो. तर रेग्युलर एक्सप्रेशनचा यूज करून आपण हे स्पेसिफिक पॅटर्न फाइंड करत असतो. त्याच्यामध्ये रेग्युलर एक्सप्रेशन म्हणजेच काय की अ रेग्युलर एक्सप्रेशन इज अ
स्पेशल सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर दॅट डिफाईन्स अ सर्च पॅटर्न. तर हा काय आहे, एक स्पेशल सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर असतो. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की एक्झाम्पलमध्ये बघू शकता की फाइंड ऑल नंबर्स इन स्ट्रिंग. तुमची जी पण स्ट्रिंग दिलेली असेल त्याच्यामध्ये जर तुम्हाला नंबर्स फाइंड करायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर ईमेल इज व्हॅलिड, म्हणजे ईमेल व्हॅलिड आहे का नाही त्याच्यासाठी पण तुम्ही याचा यूज करू शकता. आणि फोन नंबर फॉर्मॅट जर करेक्ट असेल का नसेल त्याच्यासाठी पण याचा यूज करू शकता. तर काही कॉमन रेजिक्स पॅटर्न्स आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजे जर याच्यावरती क्वेश्चन विचारला तर पॅटर्नमध्ये तुम्ही बघू शकता की 0 to 9 पर्यंत नंबर जर तुम्हाला चेक करायचे असतील तर एनी डिजिटसाठी त्याचा यूज केला जातो. तर या पॅटर्नमध्ये एक्झाम्पल बघायचं झालं तर 3, 7, 0 असे नंबर आपण तिथे बघू शकतो. त्याच्यानंतर येतं ए पासून तर झेडपर्यंत, ते पण लोअर केस लेटर पण आपण कोणते पण बघू शकतो. त्यानंतर अप्पर केसवाले लेटर पण तुम्ही घेऊ शकता, एनी अप्पर केस लेटर, ए बी झेड काही पण. त्यानंतर ए टू झेड हे लोअर आणि ए टू झेड हे अप्पर. एनी लेटर कोणतं पण लेटर येऊ शकतं अप्पर किंवा लोअरमध्ये. त्यानंतर डॉट आपण वापरतो तिथे एनी कॅरेक्टर, कोणतं पण कॅरेक्टर जर घ्यायचं असेल तुम्हाला A3 हॅश त्याच्यासाठी आपण डॉट हे वापरतो. तर अशा प्रकारे काही रेजिक्स पॅटर्न्स आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर 9वा टॉपिक येतो या युनिटचा, फॉर्म हँडलिंग इन PHP. PHPमध्ये फॉर्म हँडलिंग कशी केली जाते त्याच्याबद्दल तुम्हाला माहीत पाहिजे. हँडलिंग मीन्स काय की फॉर्म हँडलिंग म्हणजे काय की कलेक्टिंग डेटा फ्रॉम HTML फॉर्म. यूजर जेव्हा आपण HTML फॉर्मवरती तो डेटा जेव्हा फिल करत असतो त्या डेटाला कलेक्ट करायचं आणि प्रोसेस करायचं युजिंग PHPचा यूज करून त्याला प्रोसेस करायचं. या पूर्ण प्रोसेसलाच आपण फॉर्म हँडलिंग असं बोलतो. त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघायचं झालं तर फॉर्मचे जर एक्झाम्पल बघायचे झाले तर तुमचं लॉग इनचं पेज असतं, रजिस्ट्रेशन फॉर्म असतो किंवा कॉन्टॅक्टचा फॉर्म असतो. तर असे जे त्याचे एक्झाम्पल आहेत. त्याच्यामध्ये 2 मेथड यूज केले जातात तुमचा फॉर्म डेटा सेंड करण्यासाठी. पहिला आहे तो गेट मेथड आणि दुसरा आहे तो पोस्ट मेथड. गेट मेथड काय करतो, आपण तुमचा जो URL असतो त्याच्या थ्रू डेटा सेंड होत असतो आणि हा URL जो असतो त्याच्यामधली जी ॲड्रेस बार असतो तो सगळ्यांना विजिबल असतो. त्याच्यानंतर यूज फॉर सर्च फॉर्मसाठी यूज केलं जातं आणि हे थोडंसं लेस सिक्युअर आहे कारण याचा जो ॲड्रेस वगैरे आहे त्याच्यामध्ये डेटा हा विजिबल असतो. त्यानंतर पोस्ट मेथड ही थोडीशी हिडन असते कारण याच्यामध्ये कोणताही URL नसतो. त्याच्यानंतर नॉट विजिबल इन ॲड्रेस बारमध्ये ते विजिबल नसतं म्हणून हे थोडंसं सिक्युअर आहे. यूज फॉर लॉग इन आणि रजिस्ट्रेशनसाठी आपण याचा यूज केला जातो. तर अशा 2 मेथड्स आहेत फॉर्म हँडलिंगमध्ये. त्याच्यानंतर फाईल इन PHP. तर PHPमध्ये कोणकोणत्या फाईल्स आपण यूज करतो तर ते पण तुम्हाला माहीत पाहिजे की फाईल हँडलिंग काय असतं. फाईल हँडलिंग मीन्स रीडिंग, रायटिंग अँड मॅनेजिंग फाईल्स ऑन सर्व्हर युजिंग PHPचा यूज करून सर्व्हरवरती तुमची जी फाईल असते त्याच्यामध्ये रीड ऑपरेशन, राईट ऑपरेशन आणि फाईलला कसं मॅनेज करायचं त्याच्याबद्दल आपण बघत असतो. त्यालाच फाईल हँडलिंग असं बोलतात. तर एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर सेव्हिंग युजर्स डेटा टू टेक्स्ट फाईल, रीडिंग अ लॉग फाईल्स आणि रायटिंग रिझल्ट्स टू अ फाईल. त्याच्यामध्ये आपण टेक्स्ट फाईलचा डेटा घेतो, सेव्ह करतो, त्यानंतर त्या फाईल्सचा लॉग रीडिंग करतो आणि राईट करतो रिझल्टला. तर याच्यामध्ये काही कॉमन फाईल फंक्शन्स आहेत PHPमध्ये. ते कोणकोणते आहेत तर इथे डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता की PHP फाईल हँडलिंगच्या काही स्टेप्स आहेत. तर सगळ्यात पहिल्या स्टेपमध्ये काय करतो आपण, फाईल ओपन करतो. त्याच्यासाठी आपण fopen हे फंक्शन यूज करतो. त्याच्यानंतर स्टेप 2मध्ये फाईल जेव्हा ओपन केली आपण त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती काही ऑपरेशन्स म्हणजेच काय की काहीतरी आपण त्याच्यावरती ऑपरेशन्स तिथे परफॉर्म करत असतो. जसं की रीड म्हणजे काय, रीड करतो आपण फाईलला, राईट करतो, त्यानंतर तिथून काही डेटा घ्यायचा असेल तर गेट करतो आणि ते जे ऑपरेशन परफॉर्म झाल्यानंतर आपण तिथे क्लोज करतो फाईलला. म्हणून क्लोजचा या फंक्शनचा यूज करून स्टेप 3मध्ये आपण फाईल क्लोज करतो. त्याच्यामध्ये फाईल ओपन करायचे काही मोड्स आहेत जसं की R म्हणजेच काय रीड करतो आपण, W म्हणजे राईट, A म्हणजे अपेंड करायचं असेल तर, आणि R+ म्हणजे रीड आणि राईट हे दोघं करायचे असतील तर, आणि W+ म्हणजे राईट आणि रीड करायचं असेल तर अशा प्रकारे फाईल ओपन मोड्स आपण तिथे यूज करत असतो. त्याचंच इथे थोडंसं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की fopen हे फाईल ओपन करण्यासाठी आपण वापरतो. त्यानंतर राईट हे डेटा राईट करण्यासाठी, त्यानंतर रीड हे डेटा रीड करण्यासाठी, त्यानंतर गेट हे रीड फाईल लाईन बाय लाईन आपल्याला फाईल जर रीड करायची असेल तर, क्लोज हे फाईल क्लोज करण्यासाठी आपण यूज करतो आणि फाईल
स्लॅश एक्झिस्ट हे आपण एखादी फाईल जर तिथे आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण हे फंक्शन्स यूज करतो. तर हे सगळे फंक्शन्स आहेत फाईल्स PHP मधल्या फाईल्सचे. तर त्याच्यानंतरचा टॉपिक येतो कुकीज इन PHP. तर कुकीबद्दल तुम्हाला माहीतच आहे की स्मॉल पीस ऑफ डेटा असतो जो स्टोअर केला जातो तुमच्या युजरच्या ब्राउझरवरती बाय सर्व्हर तो स्टोअर करत असतो. त्याच्यानंतर काय यूज केला जातो तर रिमेंबर युजर्स लॉग इन इन्फो. तुमचा जो युजर असतो त्याच्या लॉग इन इन्फोची ते लक्षात ठेवण्यासाठी त्याला यूज करतो आपण. रिमेंबर युजर्स प्रेफरन्सेस. तर युजरचे प्रेफरन्सेस जे असतात ते रिमेंबर करण्यासाठी पण यूज केलं जातं. ट्रॅक युजर्स विजिट म्हणजे युजर कुठं व्हिजिट करतो ते ट्रॅक करण्यासाठी पण कुकीजचा यूज केला जातो. कीप युजर्स लॉग इन इवन आफ्टर क्लोजिंग ब्राउझर. तर युजरचं काम झाल्यानंतर त्यानं जर क्लोज केलं समजा ब्राउझरला तरी पण लॉग इन ठेवण्यासाठी एखाद्या याच्यामध्ये वेब पेज किंवा जिथे पण लॉग इन केलेलं असेल ते लॉग इन करण्यासाठी आपण इथे कुकीजचा यूज करत असतो. त्याच्यानंतर काही की पॉईंट्स आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजे, जसं की सेट कुकी म्हणजेच काय की तुम्हाला एखादी कुकी जर क्रिएट करायची असेल तर आपण सेट कुकी या फंक्शनचा यूज करतो. त्यानंतर $कुकी नेम तिथे आपण देतो. हे फंक्शन आपण एखादी कुकी रीड करण्यासाठी वापरलं जातं. त्यानंतर डिलीट करायची असेल तर सेट एक्सपायरी इन पास्ट म्हणजेच आपण इथे एक्सपायरी देत असतो या फंक्शनमध्ये, तेव्हा एखादी कुकी त्या टायमामध्ये डिलीट होते. त्यानंतर इज सेट आणि हे फंक्शन दिल्यानंतर आपण काय करतो की एखादी कुकी तिथे अवेलेबल आहे का नाही, एक्झिस्ट करते का नाही हे चेक करण्यासाठी आपण इज सेट हे फंक्शन तिथे यूज करतो. कुकी स्टोअर्ड क्लायंट साईडला हे कुकीज स्टोअर होत असतात. नॉट फुल्ली सिक्युअर. हे फुल्ली सिक्युअर पण नसतात आणि मॅक्झिमम साईज काय असते कुकीची 4 KB. तर अशा प्रकारे काही की पॉईंट्स आहेत. याच्यावरती शॉर्ट नोट म्हणून तुम्हाला विचारलं जाऊ शकते म्हणून हे लक्षात ठेवा. त्यानंतर वर्किंग कसं आहे कुकीचं तर सगळ्यात पहिले आपला जो ब्राउझरचा डेटा असतो त्याच्यावरती सर्व्हर काय करतो की तुमचं जे पण कुकीची इन्फॉर्मेशन असेल ती शॉर्टमध्ये सर्व्हरकडून जाऊन ब्राउझरवरती ती सेंड केली जाते. त्यानंतर जेव्हा पण युजर सेकंड टाईमला थर्ड टाईमला रिक्वेस्ट सेंड करेल तेव्हा ती जी इन्फॉर्मेशन असेल ती नेक्स्ट विजिटला सेंड केली जाते म्हणजेच तिथे अवेलेबल असते. तर अशा प्रकारे हे कुकी जे आहे ते वर्क करत असतं PHPमध्ये. कुकी जी असते ती स्टोअर असते ब्राउझरमध्ये, जसं की तुमचं नेम विजय एक्सपायर कधी होणार आहे 7 डेजमध्ये, तर असे त्याचे एक्झाम्पल आहे. तर अशा प्रकारे वर्किंग होतं कुकीचं. त्याच्यानंतर येतं सेशन ट्रॅकिंग इन PHP. तर याच्यावरती एकदाच क्वेश्चन विचारला होता PYQमध्ये म्हणून आपण हा टॉपिक बघून घेऊया. तर सेशन काय असतं की हे एक वे आहे ज्या वेनं आपण काय करतो स्टोअर युजर इन्फॉर्मेशन ऑन सर्व्हरवरती आपण युजरची इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी आपण जो वे वापरतो त्याला सेशन बोलतो आपण. आणि हे काय करतं यूज इट अक्रॉस मल्टिपल पेजेसच्या अक्रॉस आपण याला यूज करत असतो. तर याचं वर्किंग कसं आहे की सगळ्यात पहिले जो ब्राउझर असतो तो काय करणार रिक्वेस्ट सेंड करणार आपल्या सर्व्हर काय करणार क्रिएट सेशन ID. तर तो काय करणार एक सेशन ID क्रिएट करून देणार आपल्याला आणि त्याच्यानंतर आपण स्टोअर करायचं असेल तर सर्व्हर स्टोरेजमध्ये आपण या कमांडचा यूज करून तिथे डेटाला स्टोअर करू शकतो. तर त्याच्यानंतर काय होणार ती सेशन ID जी असेल ती सेंड बॅक करू आपण ब्राउझरवरती जेव्हा आपलं काम होईल. तर सेशन ID सेंड टू ब्राउझर ॲज अ कुकी. तर कुकीच्या फॉर्मॅटमध्ये ती सेशन ID इथे स्टोअर होणार आणि जेव्हा आपण नेक्स्ट टाईमला आपला जो युजर असेल तो व्हिजिट करेल तेव्हा ती सेशन ID आपण यूज करणार परत. तर अशा प्रकारे हे सेशनचं काम असतं की तुमची जी डेटा असेल तो त्याला युजरला आपल्याला तिथे इन्फॉर्मेशन द्यायची असते जेव्हा तो नेक्स्ट टाईम व्हिजिट करेल. त्याच्यामध्ये काही की पॉईंट्स आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजे सेशनमध्ये. सेशनला जर तुम्हाला स्टार्ट करायचं असेल किंवा तिथे फर्स्ट लाईन द्यायची असेल किंवा मस्ट बी ऑन एव्हरी पेजमध्ये जायचं असेल तर सेशन स्टार्ट आपण तिथे कमांड देतो. त्यानंतर $सेशन कीमध्ये आपण काय करतो एखादी व्हॅल्यू जर तुम्हाला सेट करायची असेल सेशनची सेशन व्हेरिएबल जर सेट करायचं असेल तुम्हाला तर तिथे आपण हे फंक्शन यूज करतो. त्यानंतर सेशन कीमध्ये आपण काय करतो की रीड सेशन व्हेरिएबल. तिथे जर सेशन व्हेरिएबल रीड करायचं असेल तर हे फंक्शन तिथे यूज करतो. त्यानंतर अनसेट सेशन की आपण यूज करतो एखादा व्हेरिएबल रिमूव्ह करण्यासाठी. सेशन डिस्ट्रॉय म्हणजे एखादा सेशन जर डिस्ट्रॉय करायचा असेल आपल्याला लॉग आउट करायचं असेल तर हे आपण तिथे यूज करतो फंक्शन. सेशन एंड्स व्हेन ब्राउझर क्लोज. जेव्हा आपण तुमचा युजर ब्राउझर क्लोज करणार तिथे सेशन ते एंड होऊन जाणार. हे मोअर सिक्युअर असतं कुकीजपेक्षा आणि डेटा हा सर्व्हरवरती असतो. तर अशा प्रकारे सेशनचं वर्किंग होतं. तर याच्यावरती शॉर्ट नोट तुम्हाला विचारू शकता एंड सेममध्ये.
त्याच्यानंतर येतं युजिंग MySQL विथ PHP. आता PHP सोबत MySQL कसं वर्क होतं किंवा MySQL सोबत PHP कसं वर्क करतं त्याच्याबद्दल बघूया. तर सगळ्यात पहिले MySQL इज अ डेटाबेस यूज टू स्टोअर डेटा. तर हा एक डेटाबेस आहे, तो काय करतो, डेटाला स्टोअर करतो. आणि PHP काय करतं, कनेक्ट करतं MySQLला कशासाठी, तर स्टोअर, फेच, अपडेट आणि डिलीट करण्यासाठी एखादा डेटा. तर याच्यासाठी MySQL डेटाबेस हा तिथे आपण यूज करत असतो. तर याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघायचं झालं तर एखादा स्टुडंट असेल तर त्याचे रेकॉर्ड, लॉग इन डेटा आणि प्रोडक्ट इन्फो जर स्टोअर करायची असेल तर आपण इथे MySQL वापरत असतो. तर PHPमध्ये MySQLचा फ्लो कसा आहे, तर सगळ्यात पहिले ब्राउझर असतं, त्याच्यामध्ये HTML फॉर्म असतात तुमचे. तिथून पोस्ट रिक्वेस्टनं आपण काय करतो, PHP स्क्रिप्टमध्ये जाऊन MySQL जे असतं ते कनेक्ट करतो. जर तुम्हाला डेटा वगैरे काही पाहिजेत असेल किंवा काही इन्सर्ट वगैरे करायचं असेल तर तिथून आपण SQLची क्वेरी देऊन MySQL डेटाबेसमध्ये पाठवणार रिक्वेस्टला. तिथून आपल्याला जो पण रिझल्ट भेटेल तो आपण PHPमध्ये इथे पाठवणार, PHP स्क्रिप्टमध्ये. त्याच्यानंतर तिथे जे प्रोसेस होईल त्याच्यानंतर जो आपल्याला आउटपुट भेटेल तो आउटपुट आपण HTMLच्या फॉर्मॅटमध्ये इथे ब्राउझरवरती युजरला सेंड केला जाईल आणि तिथे त्याला अपडेट वगैरे दिसेल. तर याच्यामध्ये MySQLमध्ये कोणकोणते ऑपरेशन होतात, तर सगळ्यात पहिले क्रूड ऑपरेशन इथे होत असतात. तर क्रूड म्हणजेच काय, क्रिएट, रीड, अपडेट आणि डिलीट. क्रिएटमध्ये इन्सर्ट करायचं असेल तर इन्सर्ट, त्यानंतर रीड करायचं असेल तर सिलेक्टचा यूज करतो, अपडेट करायचा असेल तर अपडेटचा यूज करतो आणि डिलीटमध्ये डिलीटचा यूज करतो. तर अशा काही त्याचे फंक्शन्स आहेत MySQLमध्ये आपण जेव्हा आपण डेटाबेसचा यूज करतो. त्याच्यानंतर MySQLचं झालं, त्याच्यामध्ये आपण काही स्टेप्स आहेत ज्या PHPला कनेक्ट करतात MySQL सोबत. तर याच्यावरती क्वेश्चन विचारला होता एकदा PYQमध्ये कोणकोणत्या स्टेप्स आहेत. तर सगळ्यात पहिले आपण MySQLला जर तुम्हाला PHP सोबत कनेक्ट करायचं असतील तर 6 टोटल स्टेप्स आहेत. तर वन बाय वन ते आपण बघून घेऊयात. त्याच्यामध्ये काय आहे की सगळ्यात पहिली जी स्टेप आहे ती कनेक्ट करायची असेल डेटाबेस सोबत, तर तिथे आपण कनेक्ट PHP टू MySQL युजिंग MySQL आय कनेक्ट. तर हे जे फंक्शन आहे हे या फंक्शनचा यूज करून आपण तिथे PHPला MySQL सोबत कनेक्ट करतो. MySQL आय स्लॅश कनेक्ट आणि ब्रॅकेट क्लोज. तर अशा प्रकारे हे त्याचं एक एक्झाम्पल आहे किंवा सिंटॅक्स आहे. त्याच्यानंतर स्टेप 2 मध्ये राईट SQL क्वेरी. त्याच्यानंतर कनेक्ट केल्यानंतर आपण SQL क्वेरी जी असेल ती राईट करणार. राईट युअर SQL कमांड ॲज अ स्ट्रिंग इन PHP. तर आपण स्ट्रिंगच्या फॉर्मॅटमध्ये तिथे कमांड आपण यूज करणार. इथे तुम्ही बघू शकता SQL व्हेरिएबल घेतला आहे आणि सिलेक्ट करायचं आहे आपल्याला फ्रॉम स्टुडंटमधून. तर इथे आपण स्ट्रिंगच्या फॉर्मॅटमध्ये इथे ती कमांड देणार. म्हणून आपण इथे डबल जो कोट आहे तुमचा त्याच्यामध्ये आपण ही कमांड लिहिलेली आहे. त्यानंतर स्टेप 3 मध्ये आपण एक्झिक्यूट करणार त्या क्वेरीला, जी पण तुम्ही क्वेरी दिलेली असेल त्याला रन करणार युजिंग MySQL आय क्वेरीच्या फंक्शनमध्ये. तर आपण ते फंक्शन देणार आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे ते आपण इथे डिक्लेअर करणार. जसं की कनेक्शन आणि SQLमध्ये आपल्याला कनेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर स्टेप 4 मध्ये फेच करणार त्या रिझल्टला, जसं की गेट डेटा रो बाय रो युजिंग MySQL फेच ASSOC. तर अशा प्रकारे या फंक्शनचा यूज करून आपल्याला त्या रो बाय रो आपण तिथे त्या डेटाला फेच करणार आणि तिथून इन्फॉर्मेशन काढून घेणार. तर इथे या एक्झाम्पलमध्ये बघू शकता की रोमध्ये जाऊन हे फंक्शन देऊन तुम्ही रिझल्टमधून जर तुम्हाला काही डेटा जर पाहिजे असेल तर तो तुम्ही नेम किंवा एज वगैरे तर तो डेटा तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर स्टेप नंबर 5 मध्ये तो डेटा जर तुम्ही तिथे फेच केला त्याच्यानंतर तुम्हाला तो डेटाला डिस्प्ले करायचा आहे. डिस्प्लेसाठी तुम्ही इकोचा यूज करणार आणि तो डेटा वेब पेजवरती तुम्हाला दिसेल. तर इकोचा यूज करून तो जो रो आहे इथे आपण स्टेप 4 मध्ये केला आहे तो रो आणि त्याचा नेम आपल्याला तिथे डिस्प्ले करायचा आहे, म्हणून इथे आपण इकोचा यूज करून त्याला डिस्प्ले करणार. आणि स्टेप नंबर 6 मध्ये जेव्हा आपलं सगळं काम झालं, डिस्प्ले झालं, शो रिझल्ट झालं, तिथे आपण क्लोज करणार कनेक्शनला. ऑलवेज क्लोज कनेक्शन आफ्टर यूज झाल्यानंतर आपण त्याला क्लोज करणार आणि क्लोजसाठी आपण MySQL आय क्लोज आणि कनेक्ट हे व्हेरिएबल व्हॅल्यू तिथे पॅरामीटर देणार. तर अशा प्रकारे ज्या 6 स्टेप्स आहेत कनेक्ट केल्यापासून तर कनेक्शन क्लोज करण्यापर्यंत या 6 स्टेप्स तुम्हाला जर विचारल्या MySQLमध्ये PHPमध्ये कसं कनेक्ट करता तर त्याच्याबद्दल तुम्हाला या 6 स्टेप तिथे एक्सप्लेन करता आले पाहिजेत. त्याच्यानंतर WAP आणि WML हे काय आहे तर याच्याबद्दल पण तुम्हाला माहिती पाहिजे. सगळ्यात पहिले WAP स्टँड फॉर वायरलेस ॲप्लिकेशन प्रोटोकॉल.
तर हा एक प्रोटोकॉल आहे वायरलेस ॲप्लिकेशन प्रोटोकॉल. याच्यामध्ये काय करतो आपण, इट इज अ स्टँडर्ड, हे एक स्टँडर्ड आहे दॅट ॲलोज मोबाईल फोन्स टू ॲक्सेस इंटरनेट अँड वेब कंटेंट. तुमचं जे पण इंटरनेट आणि वेब कंटेंट असतं ते काय करतं, ॲलो करतो मोबाईल फोन्समध्ये. तर त्याच्यासाठी हा जो प्रोटोकॉल आहे वायरलेस ॲप्लिकेशन प्रोटोकॉल हा यूज केला जातो. त्याच्यानंतर WML म्हणजेच काय की WML स्टँड फॉर वायरलेस मार्कअप लँग्वेज. तर हा प्रोटोकॉल जो आहे तो ॲक्सेस करतो इंटरनेट आणि वेब कंटेंटला, पण कशाच्या मदतीनं, वायरलेस मार्कअप लँग्वेज. तर याच्या मदतीनं तो काय करतो, त्याला ॲक्सेस करून देतो. इट इज अ लँग्वेज यूज टू क्रिएट पेजेस फॉर WAP ब्राउझर ऑन मोबाईल फोन्स. तो काय करतो, पेजेस क्रिएट करतो फॉर WAP ब्राउझर्ससाठी. तर याच्यासाठी तो काय करतो, पेजेस क्रिएट करतो. WML इज अ टू WAP व्हॉट HTML इज टू वेब ब्राउझर्स. म्हणजेच काय की मोबाईल फोनवरती जे वेब ब्राउझर राहता किंवा त्याच्यावरती तुम्ही यूज करत असता फोनवरती, ते पेज कसं दिसणार, ते पेज कसं क्रिएट होणार, ते आपण वायरलेस मार्कअप लँग्वेजचा यूज करून तिथे क्रिएट करत असतो. तर अशा प्रकारे हे दोघं टुगेदर वर्क करत असतात. तर त्याच्यामध्ये WAचं आर्किटेक्चर तुम्ही बघू शकता इथे, याच्यावरती क्वेश्चन्स विचारला जातो. तर हे पण तुम्हाला माहिती पाहिजे एकदम डिटेलमध्ये, किंवा लिहिता तरी आलं पाहिजे, डायग्रामचा देऊन तिथे इथे कंपोनंट एक्सप्लोर करता आले पाहिजे तुम्हाला पेपरमध्ये. तर डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता की WAP आर्किटेक्चरमध्ये काय काय राहतं. तर मेनली 3 कंपोनेंट राहतात, एक मोबाईल डिव्हाइस, एक WAP गेटवे आणि वेब सर्व्हर तुमचं. तर मोबाईल डिव्हाइसवरती काय असतं, WAP ब्राउझर असतं आणि WML कंटेंट इथून येत असतो वेब सर्व्हरमधून. तर त्याच्यानंतर काय होतं की रिक्वेस्ट सेंड केली जाते WAP गेटवेकडे. ती काय करणार, कन्वर्ट करणार तुमचं WAP जे असेल ते HTMLमध्ये किंवा HTML WAPमध्ये. तिथे एन्कोडिंग आणि डिकोडिंग होणार. त्याच्यानंतर तुमची जी रिक्वेस्ट असेल ती HTTPच्या थ्रू वेब सर्व्हरला पाठवली जाणार आणि तिथे मग सेंड तुमचं जे पण WML असेल ते वर्क करणार, तिथे पेज बनवून देणार आणि तुमचा जो पण रिझल्ट असेल, रिस्पॉन्स असेल, तो इकडे मोबाईल डिव्हाइसवरती दिसणार अपडेट होऊन. तर हे जे कंपोनेंट आहे याचं एक्सप्लेनेशन मी खाली दिलेलं आहे. जसं की WAP ब्राउझर काय करतं की स्पेशल ब्राउझर असतं मोबाईल फोनवरती, ते काय करतं, WML पेजेसला रीड करतं. म्हणजे जो पण आउटपुट तुमचा येईल WML रिस्पॉन्स त्याला रीड करत असतो. त्याच्यानंतर WAP गेटवे काय करतो, मोस्ट इम्पॉर्टंट कंपोनेंट आहे हा. हा काय करतो, ॲक्ट ॲज अ ब्रिज बिटवीन मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट. मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेटमधलं जे असतं त्याच्या ब्रिजसारखं हे ॲक्ट करतं. कन्वर्ट WAP रिक्वेस्ट टू HTTP अँड बॅक. तर हा काय करतो, HTTPमध्ये कन्वर्ट करतो आणि त्याला सेंड करतो वेब सर्व्हरकडे. वेब सर्व्हर स्टोअर्स अँड सर्व WML पेजेस टू गेटवे. तो काय करणार, वेब सर्व्हर काय करणार, तुमचं जे पण रिक्वेस्ट आली असेल त्याला स्टोअर करणार आणि WML पेजेस जे असतात ते सेंड करणार तुमच्या मोबाईल डिव्हाइसला. त्याच्यामध्ये WAP प्रोटोकॉल स्टॅक लेयर्स असतात काही, त्याच्यामध्ये कम्युनिकेशनसाठी हे जे स्टॅक आहेत, प्रोटोकॉल आहेत, ते तिथे यूज केले जातात. तर त्याचे काही टाईप्स आहेत प्रोटोकॉलचे जे तिथे सगळ्यात जास्त यूज केले जातात. जसं की वायरलेस ॲप्लिकेशन एन्व्हायरमेंट, त्याच्यानंतर वायरलेस सेशन प्रोटोकॉल, एखादं सेशन जर तिथे क्रिएट करायचं असेल. त्यानंतर वायरलेस ट्रान्झॅक्शन प्रोटोकॉल, ट्रान्झॅक्शन करायचं असेल तर. वायरलेस ट्रान्सपोर्ट लेअर सिक्युरिटी, तिथे काही सिक्युरिटी वगैरे द्यायची असेल तर त्याच्यासाठी वापरलं जातं. आणि वायरलेस डेटाग्राम प्रोटोकॉल, तर ही बॉटम लेअर आहे एकदम. तर अशा प्रकारे इथे या ज्या लेयर्स आहेत किंवा प्रोटोकॉल आहेत हे यूज केले जातात तुमच्या WAPमध्ये. तर हे कंपोनेंट्स तुम्हाला एक्सप्लेन करता आले पाहिजेत विथ डायग्राम. त्याच्यानंतरचं आहे WML. जर याच्यावरती जर तुम्हाला शॉर्ट नोट विचारू शकतात तर WML माहीत पाहिजे तुम्हाला. ही एक लँग्वेज आहे, त्याच्यामध्ये काय करतो आपण, पेजेस आर कॉल्ड. तुमचे जे पण पेजेस आपण क्रिएट करत असतो त्यालाच आपण डेक इथं बोलत असतो. त्याच्यामध्ये पण प्रत्येक डेक हा काय करतो, कार्ड कंटेंट करत असतो आणि इच कार्ड इज लाईक अ वन स्क्रीन ऑन मोबाईल. तुमचा जो फोन असतो त्याच्यावरची जी स्क्रीन असते, ती जी स्क्रीन असते त्याच्यावरती एक कार्ड म्हणजेच काय की एक स्क्रीन तिथे तुम्हाला तिथे दिसत असते. तर याचं बेसिक स्ट्रक्चर बघायचं झालं तर सगळ्यात पहिले XML लँग्वेजमध्ये याचं व्हर्जन असतं, व्हर्जन 1.0. आपण इथे समजा पहिल्या लाईनमध्ये आपण व्हर्जनच तिथे दाखवत असतो. त्याच्यानंतर WML असा आपण टॅग यूज करून
तिथे WML लँग्वेजचा यूज करून त्याच्यामध्ये आपण डिक्लेअर करत असतो आपल्याला जे पण यूज करायचं आहे. तर सगळ्यात पहिले आपण इथे कार्ड घेणार, ID देणार त्याला कार्ड1 आणि टायटल देणार वेलकम. त्याच्यामध्ये आपण पी टॅगमध्ये तिथे जे पण प्रिंट करायचं आहे ते आपण इथे लिहिणार पॅरेग्राफ टेक्स्टमध्ये, हॅलो वेलकम टू WAP. तर अशा प्रकारे कार्ड आणि त्याच्यानंतर WML आपण क्लोज करणार. तर सेम टू सेम HTML सारखंच वर्किंग आहे याचं. जसं की WML हा रूट एलिमेंट आहे, जसं की HTML मध्ये HTML हा रूट एलिमेंट असतो. त्याच्यामध्ये जे पण असेल ते कंटेंट असतं ते ॲक्च्युली प्रिंट होत असतं. जसं की ते कार्ड ही काय आहे, एक स्क्रीन आहे ऑन मोबाईलवरची, आणि पीमध्ये आपण जे पण टेक्स्ट तुम्हाला पॅरेग्राफ टेक्स्ट जो पण प्रिंट करायचा असेल तो इथे यूज केला जातो. तर अशा प्रकारे हे वर्किंग करतं WML. तर याचे काही एलिमेंट्स आहेत जे विचारले जातात. तर सगळ्यात पहिला येतो WML. हा काय आहे, रूट एलिमेंट आहे जो काय करतो, ऑफ एव्हरी पेजचा, म्हणजे तुमचे जे WML पेज असतात त्याचा हा रूट एलिमेंट आहे. तर याच्यामध्ये सगळा तुमचा जो कोड असतो तो येतो लाईक HTML मध्ये. तर अशा प्रकारे हा एलिमेंट मेन आहे. त्याच्यानंतर कार्ड टॅग येतो. तर या एलिमेंटमध्ये काय करतो आपण, रिप्रेझेंट वन स्क्रीन ऑन मोबाईलवरती एक स्क्रीन रिप्रेझेंट करण्यासाठी आपण कार्डचा यूज करतो. अ डेक कॅन हॅव मेनी कार्ड्स, इच कार्ड इज इक्वल्स टू वन पेज. तर प्रत्येक कार्ड हा फक्त एक पेज दाखवत असतो. त्यानंतर पी एलिमेंट येतो. पी म्हणजेच काय की यूज टू डिस्प्ले पॅरेग्राफ टेक्स्ट ऑन मोबाईल स्क्रीन. जर स्क्रीनवरती तुम्हाला पॅरेग्राफ टेक्स्ट जर तुम्हाला तिथे दाखवायचा असेल तर पी टॅगचा यूज करता तुम्ही. त्यानंतर AHREF हा जो एलिमेंट आहे हा कशासाठी यूज होतो, तर नेव्हिगेशनसाठी. क्लिकिंग इट टेक्स युजर टू अनादर कार्ड ऑर URL. म्हणजेच काय की क्लिक केल्यानंतर तुम्हाला जर युजर किंवा अनादर कार्डवरती जायचं असेल किंवा URL वरती जायचं असेल तर नेव्हिगेशनसाठी याचा यूज केला जातो. त्यानंतरचा आहे तो इनपुट एलिमेंट. इनपुट एलिमेंट म्हणजेच काय की एखाद्या फॉर्ममधून जर तुम्हाला युजरची इन्फॉर्मेशन किंवा टेक्स्ट घ्यायचा असेल इनपुट म्हणून तर त्याच्यासाठी हा यूज केला जातो. त्याच्यानंतर डू एलिमेंट, हा कशासाठी यूज केला जातो, तर यूज टू क्रिएट अ बटन ऑर ॲक्शन किंवा बटन क्रिएट करण्यासाठी याचा यूज होतो. त्याच्यामध्ये तुम्ही एक्झाम्पल म्हणून सबमिट बटन बघू शकता मोबाईलवरती. त्याच्यानंतरचा आहे तो लास्टचा सिलेक्ट कशासाठी यूज होतो, तर यूज टू शो अ ड्रॉप डाऊन लिस्ट. तुमची जी ड्रॉप डाऊन लिस्ट असते त्याच्यासाठी हा यूज केला जातो. तर अशा प्रकारे हे सगळे जे एलिमेंट्स आहेत ते WML इम्पॉर्टंट एलिमेंट आहेत जे सगळ्यात जास्त यूज केले जातात. तर हे सगळे तुम्हाला एक्सप्लेन करता आले पाहिजेत. त्याच्यानंतरचा टॉपिक येतो आपला ओव्हरव्ह्यू ऑफ .NET फ्रेमवर्क. तर हा पार्ट 2 मध्ये येतो. युनिट 1 म्हणजेच काय की सगळ्यात पहिला पार्ट जो होता तो PHPचा होता, तर तो आता संपलेला आहे. आता पार्ट 2 मध्ये .NET फ्रेमवर्कवरती आहे. तर .NET फ्रेमवर्क काय राहतं, त्याचे कन्सेप्ट काय काय आहेत त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले .NET फ्रेमवर्क म्हणजेच काय की .NET फ्रेमवर्क इज अ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म मेड बाय मायक्रोसॉफ्ट. तर मायक्रोसॉफ्टनं एक फ्रेमवर्क बनवलेला आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म आहे ते. तर ह्याच्यामध्ये काय करतो आपण, इट इज यूज टू बिल्ड अँड रन विंडोज ॲप्लिकेशन्स अँड वेब ॲप्लिकेशन्स. याच्यावरती आपण काय करतो, विंडोज ॲप्लिकेशन्स आणि वेब ॲप्लिकेशनला रन करतो किंवा बिल्ड करतो. तर हे जे आहे हे मायक्रोसॉफ्टनं आपल्याला दिलेलं आहे प्लॅटफॉर्म. तर याच्यामध्ये काही थिंक ऑफ लाईक अ बिग टूल बॉक्स मेड बाय मायक्रोसॉफ्टनं आपल्याला एक बिग टूल बॉक्स दिलेला आहे ज्याच्यावरती आपण वर्क करू शकतो आणि त्याच्या मदतीनं आपण एखादं विंडोज ॲप्लिकेशन किंवा वेब ॲप्लिकेशन तिथे आपण बिल्ड आणि रन करू शकतो. तर त्याचे काही की पॉईंट्स आहेत जसं की मायक्रोसॉफ्टनं बिल्ड केलेलं आहे. त्याच्यानंतर याचा यूज करून तुम्ही बिल्ड वेब, डेस्कटॉप आणि मोबाईल ॲप्लिकेशन्स हे तुम्ही बिल्ड करू शकता. याच्यामध्ये मेन लँग्वेज ही C#, त्यालाच आपण C# बोलतो. तर ही लँग्वेज तिथं मेनली यूज केली जाते. रन्स ऑन विंडोजवरती हे रन होतं आणि करंट व्हर्जन काय आहे तर .NET कोअर याचं करंट व्हर्जन आहे जे या सगळ्या विंडोज, लिनक्स आणि मॅकवरती रन होतं. तर अशा प्रकारे काही की पॉईंट्स आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजेत. त्याच्यानंतर याचं जे आर्किटेक्चर आहे, आर्किटेक्चरमध्ये तुम्ही बघू शकता की इथे .NET फ्रेमवर्क आर्किटेक्चरमध्ये टोटल 1, 2, 3, 4 तर 4 ते 5 कंपोनेंट आहेत जे तुम्हाला एक्सप्लेन करता आले पाहिजे. सगळ्यात पहिले ॲप्लिकेशनवरती तुमचं जे सगळ्यात वरचं असतं वेब सर्व्हिस किंवा तुमच्या ज्या ॲप्स असतील किंवा विंडोजवरती तुम्ही जो फॉर्म फिल करता त्याच्याबद्दल असतं. त्याच्यानंतर काय होतं की त्याच्यानंतर ते जातं बेस क्लास लायब्ररीकडे, BCL तुम्ही त्याला बोलता.
तर तिथे कलेक्शन वगैरे केलं जातं, स्ट्रिंग मॅथमॅटिकल फंक्शन्स जे असतात ते वर्किंग होतात. त्याच्यानंतर ते फंक्शन्स वर्क झाल्यानंतर ते कॉमन लँग्वेज रन टाईमवरती पाठवलं जातं, CLR आपण त्याला बोलतो. तिथे मेमरी मॅनेजमेंट होते, तुमचं जे पण गार्बेज कलेक्शन असेल ते होते, आणि JIT हे एक कंपायलर आहे ते सिक्युरिटीसाठी तिथे यूज होतं. तर CIL मध्ये नंतर पाठवलं जातं, त्याच्यामध्ये कॉमन इंटरमिडिएट लँग्वेज आपण यूज करतो. ती काय करते, तुमचं जे कंपाईल कोड रन्स हिअर, तुमचा जो पण इथे कंपायलरमध्ये कोड रन झालेला असतो तो काय करतो, हे CIL काय करतं, ते रन करतं. आणि लँग्वेज इंडिपेंडेंट आहे, कोणत्या पण लँग्वेजमध्ये हे आपण रन करू शकतो. त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीमकडे येतं, तर ऑपरेटिंग सिस्टीम आपण .NET कोअरमध्ये विंडोज, लिनक्स आणि मॅक याच्यामध्ये कोणता पण यूज करू शकतो. तर हे सगळे ऑपरेटिंग सिस्टीम तिथे आपण यूज करत असतो. तर अशा प्रकारे याचं आर्किटेक्चर जे आहे ते तुम्हाला ड्रॉ करता आलं पाहिजे. आणि त्याचं एक्सप्लेनेशन इथे दिलेलं आहे मी प्रत्येक कंपोनेंटचं, जसं की CLR म्हणजेच काय, कॉमन लँग्वेज रन टाईम. तर हे काय करतं, हे हर्ट आहे आपल्या .NET फ्रेमवर्कचं. तर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो हा आहे की कॉमन लँग्वेज रन टाईम. हे काय करतं, मॅनेजेस एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम. तुमचे जे पण प्रोग्राम असेल त्याचं एक्झिक्युशन मॅनेज करतं, जसं की मेमरी, गार्बेज कलेक्शन झालं, सिक्युरिटी हँडल करायचं झालं, हे सगळे कामं काय करतं, हे बघत असतं. आणि याला आपण इंजिन बोलू शकतो. तर याच्यावरती कोड पण रन होतो. त्याच्यानंतर BCL येतं, बेस क्लास लायब्ररी. तर तुम्ही इथे बघू शकता की बेस क्लास लायब्ररी म्हणजेच काय, की इथे कलेक्शन वगैरे होत असतं. तर ह्यूज कलेक्शन ऑफ रेडीमेड क्लासेस आणि फंक्शन्स. तर इथे सगळ्यात जास्त क्लासेस, रेडीमेड जे क्लासेस असतात आणि फंक्शन्स असतात ते इथे कलेक्ट केलेले आहेत ऑलरेडी. लाईक स्ट्रिंग हँडलिंग झालं, फाईल हँडलिंग झालं, मॅथचे फंक्शन्स झालं, कलेक्शन झालं, हे सगळं याच्यामध्ये हँडल होत असतं. यू डोंट हॅव राईट एनिथिंग फ्रॉम स्क्रॅच. तुम्हाला स्टार्टिंगपासून काही लिहायची गरज नाही. ते ऑलरेडी काही फंक्शन्स असतात ते तुम्ही डायरेक्टली यूज करू शकता. आणि हे तुम्हाला BCL म्हणजेच बेस क्लास लायब्ररी हे तुम्हाला देतं. त्यानंतर येतं CIL, कॉमन इंटरमिडिएट लँग्वेज. हे काय करतं, व्हेन यू राईट C# कोड इट फर्स्ट कंपाईल टू CIL. तुम्ही जेव्हा पण C# कोड तिथे लिहित असता, तो सगळ्यात पहिले काय करणार, कॉमन इंटरमिडिएट लँग्वेज काय करणार, त्याला कंपाईल करणार CIL मध्ये त्याला कंपाईल करणार इंटरमिडिएट कोडला. त्यानंतर देन CLR कन्वर्ट CIL टू मशीन कोड. तर हा काय करणार, JIT कंपायलर जे असतं त्याच्यामध्ये काय करणार, CIL मधून ते मशीन कोडमध्ये कन्वर्ट करणार. आणि JIT म्हणजेच काय, की जस्ट इन टाईम कंपायलर, JIT. तर हे कंपायलर आहे जे काय करतं, CIL कोडला काय करतं, मशीन कोड ॲट रन टाईममध्ये ते कन्वर्ट करत असतं. आणि हे सगळं CLR मध्ये रन होतं. आणि लास्टचाच म्हणजेच काय, की ASP.NET. हे काय आहे, हा पार्ट आहे .NETचा. तो काय करतो, बिल्ड करतो वेब ॲप्लिकेशन्सला आणि डायनॅमिक वेबसाईट युजिंग C# यूज करून डायनॅमिक वेबसाईट क्रिएट करतो. तर अशा प्रकारे हे कंपोनेंट्स इथे वर्क करत असतात. त्यानंतर ओव्हरव्ह्यू ऑफ C# म्हणजेच काय, की त्याच्यामध्ये .NET फ्रेमवर्कमध्ये C# यूज केला जातो मेन लँग्वेज म्हणून. तर मग C# बद्दल पण तुम्हाला माहिती पाहिजे. C# काय आहे, त्याला आपण C# असं बोलत असतो. इज अ मॉडर्न ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, जी मायक्रोसॉफ्टनं बनवलेली आहे, मेड केलेली आहे. इट इज द मेन लँग्वेज यूज टू बिल्ड .NET ॲप्लिकेशन्स. .NETचे जे ॲप्लिकेशन्स असतात त्याच्यामध्ये ही मेन लँग्वेजचा यूज आपण C# यूज करत असतो. थिंक ऑफ इट लाईक जावा बट फॉर मायक्रोसॉफ्ट प्लॅटफॉर्म. जावासारखीच आहे, फक्त मायक्रोसॉफ्ट प्लॅटफॉर्मनं ही क्रिएट केलेली आहे. त्याचे काही की पॉईंट्स आहेत, जसं की मायक्रोसॉफ्टनं बिल्ड केलेली आहे. त्यानंतर प्रोनाउन्स बघायचं झालं तर C# आपण त्याला बोलतो. ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे, यूज विथ .NET फ्रेमवर्क सोबत यूज केली जाते. आणि सिमिलर टू जावाच्या सारखी आणि C++ सारखी आहे. त्यानंतर यूज फॉर कशासाठी यूज होते, तर वेब, डेस्कटॉप आणि गेम्स, मोबाईल ॲप्स बिल्ड करण्यासाठी ती यूज होते. त्याच्यानंतर बेसिक C# प्रोग्राम बघायचं झाला, याचं एक एक्झाम्पल बघायचं झालं तर युजिंग सिस्टम. त्याच्यामध्ये आपण क्लास देतो, एक हॅलो वर्ल्ड क्लास इथे क्रिएट केला आहे. त्यानंतर स्टॅटिक वाईड मेन हे फंक्शन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये स्ट्रिंग आर्ग्युमेंट दिलेली आहे. आणि कन्सोल हे प्रिंट करण्यासाठी आपण हॅलो वर्ल्ड प्रिंट करण्यासाठी इथे console.writeLine इथे दिलेली आहे. तर आउटपुटमध्ये आपल्याला दिसणार हॅलो वर्ल्ड. तर ही C++ सारखाच प्रोग्राम आहे.
पण हा सी हॅशचा आहे. तर याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर युजिंग सिस्टम, सगळ्यात पहिली जी लाईन दिलेली आहे ती कशासाठी आहे तर लायब्ररी इम्पोर्ट करण्यासाठी आहे. त्यानंतर क्लास हॅलो वर्ल्ड हे काय आहे, एक क्लास डिफाईन केलेला आहे आपण इथे, क्लास हॅलो वर्ल्ड. त्या क्लासमध्ये आपण काय केलं आहे, स्टॅटिक व्हाईड मेन हे फंक्शन दिलेलं आहे, त्याच्यामध्ये मेन मेथड दिलेली आहे आणि इथून आपला प्रोग्राम स्टार्ट होणार. त्याच्यामध्ये आपण स्ट्रिंग टाईप दिलेले आहे हॅलो वर्ल्ड आणि आर्ग्युमेंट पास केलेला आहे कन्सोल डॉट राईट लाईन, हे आपण आउटपुट प्रिंट करण्यासाठी वापरला आहे. तर आउटपुट आपल्याला दिसणार हॅलो वर्ल्ड. तर अशा प्रकारे याचं एक सिंपल एक्झाम्पल मी इथे दिलेलं आहे. त्यानंतर फीचर्स काय काय आहेत तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहेत, क्लास वगैरे इनहेरिटन्स ऑब्जेक्ट याला सपोर्ट करतं. गार्बेज कलेक्शन याच्यामध्ये आहे, तर याच्यामध्ये ऑटोमॅटिक मेमरी मॅनेजमेंट होते. सिम्पल सिंटॅक्स आहे म्हणून आपण याला इझिली लर्न करू शकतो. रिच लायब्ररी आहे, BCLमध्ये काही रेडीमेड फंक्शन्स आहेत ज्याचा यूज करून आपण डायरेक्टली तिथे कोड लिहू शकतो. तर सी हॅश वर्सेस जावा याचा डिफरन्स इथे दिलेला आहे. जावा आणि सी हॅशमध्ये काय डिफरन्स आहे तर सी हॅश जी आहे ती मायक्रोसॉफ्टनं बिल्ड केली आहे आणि जावा ही ओरॅकल आणि सनने. त्याच्यानंतर प्लॅटफॉर्म बघायचं झालं तर .NET आणि विंडोज हे त्याचे प्लॅटफॉर्म आहे. सी हॅशचे आणि जावाचे JVM आणि क्रॉस प्लॅटफॉर्म आपण तिथे यूज करतो. त्यानंतर सिंटॅक्स बघायचं झालं तर सी हॅशचा हा जावाचा बरोबर सिंटॅक्स आहे आणि जावाचा जो आहे तो सी हॅशच्या सिमिलर आहे. यूज फॉर बघायचं झालं तर सी हॅश ही विंडोज वेब आणि गेम्स हे क्रिएट करण्यासाठी यूज केली जाते. जावा पण वेब ॲप्लिकेशन अँड्रॉइड आणि एंटरप्राइज हे जे ॲप्स असतात ते बिल्ड करण्यासाठी आपण यूज करतो. त्यानंतर IDE बघायचं झालं तर इथे आपण व्हिज्युअल स्टुडिओ यूज करतो आणि जावामध्ये इक्लिप्स वगैरे आपण तिथे यूज करत असतो. फाईल एक्सटेन्शन बघायचं झालं तर सी हॅशमध्ये आपण .CSचा यूज करतो आणि जावामध्ये .javaचा यूज करतो. तर हे त्याचं कंपॅरिझन आहे, थोडंसं डिफरन्स विचारू शकता तुम्हाला. त्याच्यानंतर येतं ASP.NET काय आहे त्याच्याबद्दलचा कन्सेप्ट येतो. ASP.NET आपण बघितलं की तुमचं जे .NETचं फ्रेमवर्क आहे त्याच्यामधलाच कन्सेप्ट आहे. ते तर ASP.NET स्टँड फॉर ॲक्टिव्ह सर्व्हर पेजेस .NET. तर ॲक्टिव्ह सर्व्हर पेजेस .NET असा त्याचा फुल फॉर्म होतो. इट इज अ वेब ॲप्लिकेशन फ्रेमवर्क. हे एक वेब ॲप्लिकेशन फ्रेमवर्क आहे जे मायक्रोसॉफ्टनं बिल्ड केलेलं आहे. याच्यामध्ये कशासाठी यूज केलं जातं तर बिल्ड डायनॅमिक वेबसाईट बिल्ड करण्यासाठी आपण याचा यूज करतो आणि वेब ॲप्लिकेशन बिल्ड करण्यासाठी आपण याचा यूज करतो युजिंग सी हॅश. थिंक ऑफ इट लाईक अ PHP सारखंच आहे, फक्त मायक्रोसॉफ्ट प्लॅटफॉर्मनं याला बिल्ड केलेलं आहे. की पॉईंट्स बघायचे झाले तर मायक्रोसॉफ्टनं यानं मेड केलेलं आहे. त्यानंतर हा एक पार्ट आहे .NET फ्रेमवर्कचा, त्याच्यामध्येच यूज केला जातो. त्यानंतर यूज टू बिल्ड डायनॅमिक वेब पेजेससाठी याला यूज केलं जातं. मेन लँग्वेज याच्यामध्ये सी हॅश आपण यूज करतो. रन्स ऑन IIS म्हणजेच काय की इंटरनेट इन्फॉर्मेशन सर्व्हिस वेब सर्व्हरवरती हा रन करतो. फाईल एक्सटेन्शन बघायचं झालं तर .ASPX हे फाईल एक्सटेन्शन याच्यामध्ये वापरलं जातं. तर असे काही की पॉईंट्स आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजे म्हणजेच ASP.NETचे. त्याच्यानंतर याचं आर्किटेक्चर बघायचं झालं तर एकदम सिम्पल आर्किटेक्चर आहे. सगळ्यात पहिले ब्राउझर असतं, तिथून HTTP रिक्वेस्ट सेंड केली जाते, ती जाणार IIS सर्व्हरकडे. वेब सर्व्हर आहे ते, तिथे सगळ्या तुमचे जे इंजिन असतं ते रन करतं प्रोसेसेसला. .ASPX तिथे एक्सटेन्शन असतं फाईलचं. त्याच्यानंतर प्रोसेसेस झाल्यानंतर ते एक्झिक्यूट केल्यानंतर CLRमध्ये येतात आणि तिथे एक्झिक्यूट करतं सी हॅश कोडला. एक्झिक्यूट केल्यानंतर जो पण रिस्पॉन्स किंवा तुमचा जो पण रिझल्ट असेल तो सेंड केला जातो आपल्या वेब ब्राउझरवरती युजरला. तर अशा प्रकारे याचं वर्किंग आहे आणि ही सिम्पल डायग्राम आहे. तर तुम्ही याला इलॅबरेट पण करू शकता वन बाय वन या 4 कंपोनेंटला. CLR म्हणजे तुम्हाला माहितीच काय आहे, मागेच बघितलं आपण. त्याच्यानंतर याच्यामध्ये काही कंट्रोल्स असतात ASP.NET. कंट्रोल कोणकोणते आहेत तर ते पण बघून घेऊयात. ASP.NET कंट्रोल्स आर रेडीमेड UI कंपोनेंट्स. हे एक रेडीमेड UI कंपोनेंट्स राहतात, ते तुम्ही डायरेक्टली यूज करू शकता कशासाठी, वेब पेज बिल्ड करण्यासाठी. त्याच्यानंतर थिंक ऑफ लाईक देम लाईक बिल्डिंग ब्लॉक्स सारखं तुम्ही त्याला ट्रीट करू शकता. जसं की इन्स्टेड ऑफ रायटिंग HTML मॅन्युअली तुम्ही कोडला राईट न करता तुम्ही डायरेक्ट रेडीमेड कंट्रोल्स जे असतात ते यूज करू शकता. लाईक बटन, टेक्स्ट बॉक्स झाले तुमचे फॉर्ममध्ये, लेबल जे तुम्ही यूज करता, ड्रॉप डाऊनच्या लिस्ट असतात,
हे तुम्ही डायरेक्टली यूज करू शकता. हे डायरेक्टली तुम्हाला कंपोनेंट्स तिथे भेटत असतात ASP.NET त्यालाच कंट्रोल आपण बोलत असतो. तर कंट्रोल्सचे काही टाईप्स आहेत, तुम्ही इथे बघू शकता डायग्राममध्ये. तर सगळ्यात पहिले इथे ASP.NET कंट्रोल्स येतात. त्याचे 3 टाईप आहेत. HTML कंट्रोल हे नॉर्मल HTML टॅग असतात. त्याच्यानंतर ASPमध्ये HTML सर्व्हर कंट्रोल राहतात, जसं की रन ॲट सर्व्हर. तर अशा प्रकारे काही सर्व्हरचे कंट्रोल राहतात. आणि तिसरा म्हणजे वेब सर्व्हर कंट्रोल्स राहतात, ज्याच्यामध्ये ASP सेमिकॉलन आणि प्रेफिक्स असतात. तर अशा फॉर्मॅटमध्ये तिथे हे कंट्रोल लिहिले जातात. तर याचे पण टोटल 4 टाईप्स आहेत. सगळ्यात पहिला आहे तो लेबल डॉट टेक्स्ट बॉक्स. त्याच्यानंतर दुसरा आहे तो बटन, ते चेक बॉक्ससाठी यूज केलं जातं. त्यानंतर ड्रॉप डाऊन लिस्ट असते तुमची, त्याच्यासाठी यूज करतात. आणि चौथा म्हणजे ग्रीड व्ह्यूसाठी इथे यूज केला जातो. तर असे काही टाईप्स आहेत कंट्रोलचे, जे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतरचा टॉपिक येतो वेब सर्व्हिसेस इन ASP.NET. आता ASP.NET या फ्रेमवर्कमध्ये कोणकोणत्या वेब सर्व्हिसेस असतात आणि त्या कशा वर्क करतात ते तुम्हाला माहिती पाहिजे. तर वेब सर्व्हिस म्हणजे काय की तुमचं जे 2 ॲप्लिकेशन्स असतात त्याच्यामध्ये जे कम्युनिकेट करायचं असतं, त्याच्यासाठी आपण वेब सर्व्हिसचा यूज करतो युजिंग इंटरनेट. तर अशा प्रकारे वेब सर्व्हिस ही यूज होत असते. जे तुमचे याच्यामध्ये काही की पॉईंट्स आहेत वेब सर्व्हिसचे, जे तुम्हाला माहिती पाहिजे. तर वेब सर्व्हिस ॲलो ॲप्लिकेशन टू ॲप्लिकेशन कम्युनिकेशन. जे तुमचे 2 ॲप्लिकेशन असतात त्या दोघांच्या ॲप्लिकेशनच्या कम्युनिकेशनसाठी याचा यूज केला जातो. वर्क्स ओव्हर HTTP प्रोटोकॉल. HTTPच्या प्रोटोकॉलवरती हा यूज केला जातो, वर्क करत असतो. डेटा एक्सचेंज इन XML और JSON फॉर्मॅट. तर XML आणि JSON फॉर्मॅटमध्ये डेटाला एक्सचेंज केलं जातं फ्रॉम वन ॲप्लिकेशन टू अनदर ॲप्लिकेशन. त्याच्यानंतर प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे, कोणत्या पण प्लॅटफॉर्मवरती हे वर्क करू शकतं, टॉक करू शकतं. लँग्वेज इंडिपेंडेंट आहे, कोणत्या पण लँग्वेजमध्ये तुम्ही याला यूज करू शकता. तर असे काही की फीचर्स आहेत, याचे की पॉईंट्स आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजे वेब सर्व्हिसचे. त्यानंतर वेब सर्व्हिस ही कशी वर्क करते इथे डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता. सगळ्यात पहिले क्लायंट असतो तुमचा, जो कोणत्या पण प्लॅटफॉर्मवरती वर्क करत असतो, जसं की जावा झालं, PHP झालं, .NET, एनी प्लॅटफॉर्म, कोणतं पण प्लॅटफॉर्म असतं. त्यानंतर तो काय करतो, रिक्वेस्ट पाठवतो तुमच्या वेब सर्व्हिसला. तर सोप इथे हा प्रोटोकॉल यूज केलेला आहे रिक्वेस्ट पाठवण्यासाठी. ASP.NET वेब सर्व्हिसकडे तो जाणार आणि तुमचं जे एक्सटेन्शन असेल .asms फाईलचं, ते एक्सटेन्शनमधून ते इथे येणार. आणि मग तुमच्या ज्या पण मेथड्स असतील त्या इथे कॉल होणार आणि परत सोप या प्रोटोकॉलचा यूज करून तुम्ही तिथे रिस्पॉन्स देणार प्रोसेसेस झाल्यानंतर. त्याच्यानंतर रिझल्ट तुम्हाला दिसणार XML आणि JSON डेटाच्या फॉर्मॅटमध्ये. तर अशा प्रकारे हे वर्क होत असतं वेब सर्व्हिस. त्यानंतर WSDL फाईल असते इथे, ती काय करते, डिस्क्राईब व्हॉट सर्व्हिस डज. तुमची जी सर्व्हिस काय करणार आहे त्याच्याबद्दल WSDL फाईल ही सांगत असते. त्याच्यामध्ये त्याला काय काय करायचं आहे किंवा त्याचं स्ट्रक्चर वगैरे आणि त्याच्यामध्ये प्रोसेससाठी काय काय करायचं आहे, तर हे सगळं सांगत असतं. त्याच्यानंतर लास्टचा टॉपिक येतो या युनिटचा, Node.js पार्ट नंबर 3. Node.js म्हणजेच काय की Node.js हे एक रन टाईम एन्व्हायरमेंट आहे जावास्क्रिप्टसाठी, आपण याला यूज करतो. तर Node.js इज अ जावास्क्रिप्ट रन टाईम एन्व्हायरमेंट. हे एक जावास्क्रिप्ट रन टाईम एन्व्हायरमेंट आहे, जिथे आपण रन करतो जावास्क्रिप्टला सर्व्हर साईडवरती. तर जावास्क्रिप्ट जी आहे ही सगळ्यात पॉप्युलर लँग्वेज आहे, ज्याचा यूज करून आपण तुमचे जे वेब पेजेस वगैरे असतात ते बिल्ड केले जातात. तर हे सर्व्हर साईडवरती वर्क होतं आणि याच्यामध्ये तुमचं जे एन्व्हायरमेंट असतं त्यालाच आपण Node.js असं बोलतो. नॉर्मली जावास्क्रिप्ट रन्स ओनली इन ब्राउझर. नॉर्मली ती काय करते, ब्राउझरमध्ये रन केली जाते. पण Node.js लेट्स जावास्क्रिप्ट रन ऑन आउटसाइड द ब्राउझर. जावास्क्रिप्ट आउटसाइड जर तुम्हाला रन करायची असेल ब्राउझरच्या, जसं की सर्व्हरवरती, तर तिथे तुम्ही Node.jsचा यूज करत असता, Node.jsचा. त्याच्यानंतर थिंक ऑफ इट लाईक जावास्क्रिप्ट गॉट सुपर पॉवर्स टू रन ऑन सर्व्हर. सर्व्हरवरती रन करण्यासाठी याला सुपर पॉवर्स जर द्यायचे असतील तर आपण Node.jsचा यूज करतो. याचे काही की पॉईंट्स आहेत, जसं की क्रिएट कोण केली आहे, तर रायन देहालने ही क्रिएट केलेली आहे 2009 मध्ये. त्यानंतर बिल्ड ऑन क्रोम्स V8 जावास्क्रिप्ट इंजिन, याच्यावरती याला बिल्ड केलेलं आहे. रन्स जावास्क्रिप्ट ऑन सर्व्हर साईडवरती रन होते जावास्क्रिप्टला, म्हणून आपण Node.jsचा यूज करतो. नॉन ब्लॉकिंग आहे, म्हणजेच काय की हँडल मेनी रिक्वेस्टेस ॲट सेम टाईम. एकाच टायमाला जास्तीत जास्त रिक्वेस्ट हा हँडल करू शकतो, त्यालाच आपण नॉन ब्लॉकिंग असं बोलतो.
युजेस NPM कमांडचा यूज केला जातो Node.js मध्ये. त्यालाच आपण नोड पॅकेज मॅनेजर असं बोलतो. सगळ्या लायब्ररीजसाठी ही कमांड तिथे यूज केली जाते. व्हेरी फास्ट आणि लाईट वेट आहे आणि यूज बाय बिग कंपनीज लाईक नेटफ्लिक्स, लिंक्डइन, उबर आणि पेपॅल. तर अशा मोठमोठ्या कंपनीने याला यूज केलेला आहे Node.jsला. त्याच्यानंतर Node.js हे कसं वर्क करतं, तर सगळ्यात पहिले क्लायंट असतो. क्लायंटच्या रिक्वेस्टेस असतात. एवढ्या रिक्वेस्ट तिथे एका क्यूमध्ये जातात, इव्हेंट क्यूमध्ये. तिथे सगळ्या रिक्वेस्ट ज्या असतात, रिक्वेस्ट वेट हिअर वन बाय वन. तर वन बाय वन इथे वेट करतात सगळ्या रिक्वेस्ट तुमच्या क्लायंटपासून आलेल्या. त्याच्यानंतर त्या जातात इव्हेंट लूपमध्ये. तिथे काय असतं, हर्ट ऑफ Node.js नॉन ब्लॉकिंग असतं. म्हणजेच काय की इथे सगळ्या रिक्वेस्ट येतात आणि मग इथे तुमचे जे नॉन ब्लॉकिंग असतं, म्हणजेच काय की सगळ्या रिक्वेस्ट ज्या असतात त्या एकाच टायमाला हँडल होत असतात. आणि त्याच्यानंतर V8 म्हणजेच काय की इंजिन रन्स JS म्हणजे जावास्क्रिप्टला इथे इंजिन रन करणार. त्यानंतर तुमचा जो पण इथे वर्क होणार या दोघांचं, त्याच्यामधून जो आउटपुट भेटणार तो आउटपुट तुम्हाला क्लायंटला सेंड होणार इकडे वेब ब्राउझरवरती. तर अशा प्रकारे हे सगळं हँडल करत असतं. तर अशा प्रकारे याचं वर्किंग होतं Node.jsचं. तर याचे काही युजेस आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजे, जसं की रिअल टाईम ॲप्स जे झाले तुमचे, चॅट ॲप झाले, लाईव्ह नोटिफिकेशन्स जसं की व्हॉट्सॲप वगैरे बघता तुम्ही, तर त्याच्यामध्ये याचा यूज केला जातो. रेस्ट API झाले, बॅकएंड फॉर मोबाईल आणि वेब ॲप्समध्ये याचा यूज केला जातो. स्ट्रीमिंग जसं की नेटफ्लिक्स युजेस Node.js स्ट्रीमिंग करण्यासाठी. मायक्रो सर्व्हिसेस ज्या असतात तुमच्या स्मॉल इंडिपेंडेंट सर्व्हिसेस, त्याच्यासाठी पण याचा यूज केला जातो. कमांड लाईन टूल्समध्ये पण याचा यूज केला जातो. तर असे काही युजेस आहेत Node.jsचे जे तुम्हाला माहिती पाहिजे. तर अशा प्रकारे प्रत्येक टॉपिक आपण एकदम सिम्पलमध्ये बघून घेतला या युनिटचा. तर युनिट नंबर 5 जो आहे तुमचा इथे एंड झालेला आहे. त्याच्यानंतर युनिट नंबर 6 जो राहतो तो पण मी लवकरच अपलोड करेल. आणि युनिट नंबर 3 आणि 4 हा पण आपण अपलोड केलेला आहे. तर तो तुम्ही आधी बघू शकता या व्हिडिओच्या आधी. आणि ही जी प्लेलिस्ट आहे ही तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता जे थर्ड इयरला आहेत. आणि एंड सेमचा टाईम टेबल पण आलेला आहे. तर अभ्यासाला सुरुवात करा. आणि व्हिडिओ कसा होता हा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि तुमच्या ज्या नोट्स असतात मी सांगतो तशा तुम्ही नोट्स पण तिथे शॉर्ट नोट तुम्ही करत जा. म्हणजेच तुम्हाला ध्यानात राहील की कोणकोणते टॉपिक आपण बघितले. तर अशा प्रकारे सगळं तुम्हाला मॅनेज करता आलं पाहिजे सोबतच. तर सोबत अभ्यास करायचा आणि सोबत ग्रो करूयात. तर तुम्हाला या PPT वगैरे नोट्स वगैरे क्वेश्चन पेपर त्याचे ॲन्सर्स सगळे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल आणि व्हॉट्सअप चॅनलची पण लिंक असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर जॉईन करून घ्या. नवे असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर धन्यवाद मित्रांनो.